तुम्ही एका इन्कम वरती, एका कंपनीवरती डिपेंड आहे, एका बॉस वरती डिपेंड आहे, एका सिटी वरती डिपेंड आहे, एका स्किल वरती डिपेंड आहे. रिस्की सिच्युएशन मध्ये असताना तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं हे मस्ट आहे. 17 वर्षामध्ये आम्ही स्ट्रक्चर प्लॅनिंग करतोय. आमच्याकडे 190 अशा केस स्टडीज आहेत की ते त्यांच्या परिवारातले पहिले मिलेनियर बनलेले आहेत. 8 कोटीपासून 30-32 कोटीपर्यंत. ज्या वेळेस मार्केटमध्ये करेक्शन होतं त्या वेळेस ग्लोबल क्रायसिसमध्ये आमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, आमचे जे क्लायंट्स आहेत, हे प्रत्येक क्रायसिस नंतर 2-3 वर्षानंतर त्यांचं नेटवर्क जर बघितलं तर ते नेटवर्क 2x, 3x, 5x नी ग्रो झालेले. पुढच्या 10 वर्षामध्ये प्रॉपर स्ट्रक्चर बनवून वेल्थला रिडिझाईन करून जर तुम्ही त्याला फॉलो केलं, रिव्ह्यू केलं ना, तर 10 वर्षात तुमच्याकडे अशा किती केसेस आहेत की ज्यांनी फायनान्शियल फ्रीडम अचीव केला? रिअल इस्टेटमध्ये किंवा कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये तुम्ही 80% जास्त कॉन्सन्ट्रेट रिस्क घेतली असेल तर ती रिस्क पहिल्यांदा कट डाऊन करावी लागेल. कुठे इन्व्हेस्ट करायचं हा क्वेश्चनच किती भयानक आणि अंगावरती काटा आणेल. मेजॉरिटी लोकांना माहितच नाही की पुढच्या 10-15 वर्षानंतर ज्यावेळेस ते रिटायर होतील तर त्यांना बेअर मिनिमम किती पैसे लागतील. हा इन्कम असून जर इनसिक्युरिटी येते, दॅट मीन्स त्यांच्याकडे कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नाहीये. जनरेशन एक्सनी जर प्लॅनिंग नाही केलं तर जनरेशन वाय डिस्ट्रॉय होऊ शकते. मी जेवढे पण ऍडवायझर्स आता ऑनलाईन बघतोय ना, यातला एकाही व्यक्तीला 10 कोटीपर्यंत पण नाही घेऊन जाऊ शकत. हे शेमफुल थिंग आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी स्वागत करते आपल्या आजच्या या कन्व्हर्सेशनमध्ये. फायनान्शियल मॅनेजमेंट विषयी तर आपण याआधी खूप साऱ्या चर्चा केलेल्या आहेत, पण आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली जनरेशन एक्स, प्रोफेशनल्स, एक्झिक्युटिव्स जे हाय इन्कम अर्न करतायत बट तरी पण ते फायनान्शियल इनसिक्युअर करत असतील तर हा आजचा टॉपिक त्यांच्यासाठी आहे. जरूर बघा. प्रत्येक व्यक्तीच्या फायनान्शियल लाईफमध्ये ज्या वेळेला आम्ही अंडरस्टँड केलेलं आहे तर आता सिच्युएशन अशा स्टेजमध्ये आहे की जनरेशन एक्समधल्या लोकांना पण आता खूप पद्धतीने प्लॅनिंग किंवा स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग किंवा या सगळ्या गोष्टींची अजूनही कल्पना नाही आहे. आणि म्हणूनच आजच्या या कन्व्हर्सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग एक्सपर्ट मिस्टर नितीन गाडगे यांना इन्व्हाइट केला आहे. मी नितीन सरांना इन्व्हाइट करते. येस नितीन सर. थँक्यू सो मच धनश्री मॅडम. या सो नितीन सर, स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग विषयी तुम्ही आता गेले 17 वर्षांपासून आपल्या ऑडियन्सला क्लिअरिटी देत आलेला आहात, बट तरी पण लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. जनरेशन एक्स, एक्झिक्युटिव्स, प्रोफेशनल्स यांना तर जास्त चिंता आहे कारण त्यांचं इन्कम जास्त आहे. आज चांगलं इन्कम अर्न करत असताना पण त्यांना फायनान्शियल स्ट्रेस काय, याविषयी तुमचं मत काय? नक्कीच. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. या टॉपिकवरती आज आपण बोलायचं ठरवलं आणि तुम्ही तुमचे क्वेश्चन्स घेऊन आलेलात. तो पहिला क्वेश्चन आहे की जनरेशन एक्स प्रोफेशनल स्पेसिफिकली ज्यांचं हाय इन्कम आहे, हाय इन्कम असून पण त्यांना इनसिक्युरिटी का फील होते. तर जनरली काय होतं की या एज ग्रुपमध्ये त्यांचं इन्कम हाय असतं बट त्यांचं थिंकिंग असं असतं की इन्कम म्हणजेच वेल्थ. तर फर्स्ट अंडरस्टँड करावं जनरेशन एक्सनी, इन्कम आणि वेल्थ या दोन्ही गोष्टी डिफरंट आहे. इन्कम म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये की तुम्हाला टाइम ट्रेड केल्यानंतर तुमचं एक्सपर्टीज सेल केल्यानंतर तुम्ही एक स्पेसिफिक अमाऊंट अर्न करता, जी काय मार्केट व्हॅल्यू तुम्ही क्रिएट करता. त्या पद्धतीने कंपनी, एम्प्लॉयर तुम्हाला सॅलरीच्या रूपामध्ये इन्कम देते. पण हे जे इन्कम आहे ना, हे इन्कम राईट स्ट्रक्चरमध्ये जोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही ॲसेट बिल्ड नाही करत, तोपर्यंत तुम्ही वेल्थ क्रिएट नाही करू शकत. तर जनरेशन एक्सचा प्रॉब्लेम काय होतो की हाय इन्कम असून पण त्यांचा फोकस ॲसेट बिल्ड करण्याकडे नसतो. त्यांचा फोकस त्यांच्या लाईफस्टाईलवरती असतो, त्यांचा फोकस त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनवरती जास्त असतो आणि त्यांचा फोकस महागडं घर ओव्हरस्ट्रेच करून घेण्यामध्ये असतो. आणि त्यामुळे जनरेशन एक्स काय करतं की या सर्व गोष्टींना तो पहिला प्रायोरिटी देतो आणि ॲसेट बिल्ड करणं त्याच्याकडून राहून जातं. काही हाय इन्कम जनरेशन एक्स जे आहेत हे इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये करतात देखील. काही जण म्युच्युअल फंडमध्ये करतात, काही जण स्टॉक्समध्ये देखील करतात. पण या ज्या इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत ना, याला स्ट्रक्चर्ड नसतं आणि स्ट्रक्चर्ड नसल्या कारणाने काय होतं, ऑल द टाइम त्यांना मार्केटवरती डिपेंड राहावं लागतं. इनसिक्युरिटी वाढण्यामागचं रिझन हेच आहे की इमोशनली ते वोलाटाईल होतात. ज्यावेळेस त्यांनी ज्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्या ॲसेट क्लास वर खालती होतात त्यावेळेस. त्यामुळे इन्कम आपण एकीकडे ठेवू आणि वेल्थ हा एक वेगळा पार्ट ठेवू. दोघांमध्ये अंडरस्टँड करायचं झालं तर हाय इन्कम अर्न करणं हे चॅलेंजिंग आहे, मी मानतो. पण त्याही पेक्षा 10 टाइम्स मोर चॅलेंजिंग कमवलेलं उत्पन्न स्ट्रक्चर्ड बनवून योग्य ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करणं. तर हे कुठेतरी जनरेशन एक्सला अंडरस्टँड झालं ना तर त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की हाय इन्कम असून पण त्यांना जी इनसिक्युरिटी आहे ती इनसिक्युरिटी कमी. कारण हाय इन्कम असून जर इनसिक्युरिटी येते, दॅट मीन्स त्यांच्याकडे कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नाहीये
आणि हा प्रॉब्लेम 99% जनरेशन एक्समध्ये असलेल्या प्रोफेशनल्सचा आहे, ज्यांचं वय 40 ते 55 एज ग्रुपमध्ये आहे, जे खूप चांगल्या प्रोफेशनमध्ये चांगलं इन्कम अर्न करतात. यामध्ये IT प्रोफेशनल्स येतात, यामध्ये डॉक्टर्स येतात, यामध्ये जे जे हा इन्कम अर्न करतात ते सर्व लोक येतात. बट प्रॉब्लेम काय होतं की ते अर्न करतात, पण अर्न केल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नसल्या कारणाने ते ऑल द टाइम रॅन्डम डिसिजन्स घेतात. रॅन्डम डिसिजन्स त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेले असतात, बट केलेल्या इन्व्हेस्टमेंट्समधून त्यांना भविष्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं क्लॅरिटी नसते. क्लॅरिटी नसल्या कारणाने त्यांची इन्सिक्युरिटी वाढत जाते. तर हा मेजर प्रॉब्लेम आहे. ओके, सो देर इज अ डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टमेंट अँड स्ट्रक्चर्ड प्लॅन, राईट? सो रिटायरमेंटसाठी 10 ते 12 वर्ष आता यांच्या हातामध्ये बाकी आहेत. जनरेशन एक्स इज 40 and 45 इटसेल्फ. पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये त्यांना रिटायरमेंटचा गोल अचीव करायचा आहे. बट काय वाटतं तुम्हाला, तुमच्या पास्ट एक्सपिरियन्स, तुमच्या आतापर्यंतच्या फायनान्शियल इंडस्ट्रीमधल्या अथक प्रयत्नामधून तुम्हाला रिअलाईज काय झालं, कुठल्या मिस्टेक करतात ही लोक साधारणपणे? बघा, ज्यांचं वय 40 ते 45 50 एज ग्रुपमध्ये आहे, ज्यांचं इन्कम हाय आहे आणि त्यांच्याजवळ कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नाही, स्पेसिफिकली रिटायरमेंट स्ट्रक्चर नाही. कारण पुढच्या 10 वर्षामध्ये कदाचित त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये रिस्ट्रक्चरिंग होऊ शकतं किंवा डाऊन सायझिंग होऊ शकतं. कंपनी त्यांना सांगू शकते की वेगळ्या सिटीमध्ये जायचं आहे. अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्याजवळ एक सॉलिड रिटायरमेंट स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. आता मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की त्यांना रिटायरमेंट प्लॅनिंग हा कॉन्सेप्ट कुठेतरी अंडरस्टँड झालेला असतो आणि ऐकण्यात पण असतं, पण तरी देखील त्या रिटायरमेंट प्लॅनिंगच्या स्ट्रक्चरकडे दुर्लक्ष करतात. त्याचं मेजर कारण प्रोकास्टिनेशन म्हणजे पुढे करू, आज नको, नंतर करू. आणि बऱ्याचशा जबाबदाऱ्या जनरेशन एक्सच्या लाईफमध्ये असतात. मुलांचं शिक्षण, डे टू डे लिव्हिंग एक्सपेन्सेस असतात किंवा फॅमिलीमध्ये रिलेशनशिपमध्ये खूप काही गोष्टी घडतात. त्यामुळे जे मेजर गोष्ट असते रिटायरमेंटमध्ये ती ते बिलकुल पण प्लॅन नाही करत. आणि जर बघितलं की तुमच्या आयुष्यामधले जे मेजर 5 पिलर आहेत, या 5 पिलरमधले 95% प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॉंग हेल्थ आणि तुमच्याजवळ सफिशियंट वेल्थ लागेल. तर पुढच्या 10-15 वर्षामध्ये ते प्लॅन का नाही करत? कारण त्यांच्याकडे या 10-15 वर्षामध्ये ना पहिली गोष्ट येते की प्रोकास्टिनेशन करण्याची सवय असते की आज नको, आपण नेक्स्ट इयर करू, असं करता करता त्यांचा वेळ निघून जातो. प्रोकास्टिनेशनमुळे काय होतं की ते गोष्टी पुढे ढकलतात. पुढे ढकलल्यानंतर त्यांना डिस्ट्रॅक्शन येतं, इन्सिक्युरिटी फील होते, फिअर फील करते आणि मग त्या वेळानंतर काही काळानंतर ते प्लॅन करणं पण कम्प्लिटली स्टॉप करतात. तर बिगेस्ट मिस्टेक ही करतात की जर ते पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये त्यांना फायनान्शियल फ्री व्हायचं, रिटायर व्हायचं आहे, तर आजचा खर्च किती आहे आणि भविष्यामध्ये 10-15 वर्षामध्ये किती पैसे लागतील, त्यानंतर पुढच्या 25-30 वर्ष त्यांना किती पैशाची गरज आहे, याचं रिटायरमेंटचं कॅल्क्युलेशन जनरेशन एक्स करत नाही. मेजॉरिटी लोकांना माहीतच नाही की पुढच्या 10-15 वर्षानंतर ज्यावेळेस ते रिटायर होतील तर त्यांना बेअर मिनिमम किती पैसे लागतील. एक एक्झाम्पल घेऊ. 1 लाख रुपये आज मेट्रो सिटीमध्ये रिटायरमेंट नंतर जगण्यासाठी आज लागतील महिन्याला. बरोबर. 12 लाख रुपये वर्षाला लागतात. अशा सिच्युएशनमध्ये ती व्यक्ती पुढच्या 15 वर्षामध्ये जर रिटायर होणार आहे तर आजचे 12 लाख रुपये जवळपास 3 ते 4 पटीने इन्फ्लेशन ऍड करून पहिल्या वर्षाचा खर्च येऊ शकतो. से फॉर एक्झाम्पल 12 लाख रुपये आजचा वर्षाचा खर्च आहे, तो कदाचित 36 ते 40 लाख रुपये पुढच्या 15 वर्षांत पहिल्या वर्षाचा खर्च आहे. त्यानंतर 25 ते 30 वर्ष ते विदाउट ऍक्टिव्ह इन्कम रिटायरमेंटमध्ये राहणार. जस्ट इमॅजिन करा, जर इन्फ्लेशन वगैरे ऍड केलं तर साधारण 6 ते 7 कोटी रुपये त्या व्यक्तीला 1 लाख रुपयाचं आयुष्य जगण्यासाठी रिटायरमेंटमध्ये लागतील. आणि जर ही व्यक्ती ते पैसे जमवू शकली नाही तर कालांतराने त्याला कोणावरती तरी फायनान्शियल डिपेंड राहावं लागेल, मुलांवर डिपेंड राहावं लागेल. आणि तुम्ही अशा जनरेशनवरती डिपेंड राहताय की ज्या जनरेशनला पण माहित नाही की आपले आई वडील पुढच्या 25-30 वर्ष आपल्यावरती फायनान्शियल डिपेंड राहू शकतात. थोडंसं आपण पाठीमागे गेलो तर आपले आई वडील जर बघितले किंवा त्यांचे आई वडील, आपले ग्रँड पेरेंट्स बघितले, तर त्यांच्या रिटायरमेंट नंतर ते जवळपास 5 ते 7 वर्ष जगायचे. त्यामुळे 5 ते 7 वर्ष आपल्या आई वडिलांना फायनान्शियल सपोर्ट करणं एवढं चॅलेंजिंग नव्हतं. आणि त्यावेळेस रिटायरमेंटच्या वेळेस इन्फ्लेशन पण एवढं हाय नसतं. आज तुम्ही बघा की इन्फ्लेशन खूप हाय झालेलं आहे. एका सर्वसामान्य व्यक्तीला 1 लाख रुपये महिन्याला अर्न करून पण ते पुरत नाहीये. ही सिच्युएशन आहे जस्ट बिकॉज ऑफ इन्फ्लेशन.
आता जनरेशन एक्स जे प्रोफेशनल्स आहेत, हाय इन्कम मध्ये आहेत, त्यांचा खर्च तर अजून जास्त असतो. 2 लाख 3 लाख रुपये त्यांचे एक्सपेन्सेस असतात. अशा सिच्युएशनमध्ये जर पुढच्या 10-15 वर्षामध्ये जर त्यांनी प्रॉपर स्ट्रक्चर्ड फायनान्शियल प्लॅनिंग नाही केलं, ऑर स्ट्रक्चर्ड रिटायरमेंट प्लॅन नाही बनवलं, जो त्यांना कॉन्फिडन्स देईल, क्लॅरिटी देईल, आणि या क्लॅरिटीमुळे ते कुठे किती प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करायचं, कुठल्या ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचं, रिस्क कशी कमी करायची, रिस्क कमी करून जास्त कशा पद्धतीने नेटवर्थ इन्क्रीज करायचं, हे स्ट्रक्चर ज्याच्याकडे नाहीये ना, तो अंधारामध्ये त्याचं आयुष्य जगतोय. त्याच्या आयुष्यामध्ये जास्त पैसे कमवून पण तो ब्लाइंडली एका रस्त्यावरती धावत सुटलेला आहे, असं अंडरस्टँड करणं पण योग्य राहील. तो जनरेशन एक्स स्पेसिफिकली रिटायरमेंटमध्ये मिस्टेक काय करते की रिटायरमेंटला ते ऑल द टाइम प्रोकास्टिनेशन करतात. ते कुठेतरी त्यांनी थांबवलं पाहिजे. बसावं त्यांनी एकत्र हजबंड आणि वाईफनी आणि डिसाईड करावं की आज आपला खर्च किती आहे महिन्याचा. कालांतराने आपण 15 वर्षांनी 10 वर्षांनी रिटायर होणार आहे. पुढच्या 25-30 वर्ष आपण रिटायरमेंटमध्ये राहणार आहे. आतापर्यंत आपला EPF किती जमा झालेला आहे, आतापर्यंत आपण जे काही इन्व्हेस्ट केलं त्यातली कुठली इन्व्हेस्टमेंट आपल्या रिटायरमेंटला कॉन्ट्रीब्यूट होणार आहे, किती रिअल इस्टेट आहेत, त्याचं रेंट किती येणार आहे. या गोष्टीचं स्ट्रक्चर जर तुम्ही नाही बनवलं तर लाईफ तुम्ही अंधारामध्ये जगताय. यापेक्षा अनक्लिअर लाईफ कोणतंच नाही. आणि म्हणून तर इनसिक्युरिटी, फिअर, एन्झायटी, कन्फ्युजन जनरेशन नेक्स्ट जे स्पेसिफिकली हाय इन्कम अर्न करतात त्यांच्यामध्ये असते, जे नसायला पाहिजे. तुमचं असं मत आहे का मग रिटायरमेंटचं प्लॅन नाही केलं तर ही रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी कोणीच नाही? 100% कोणच नाही ना. थोडंसं कॉमन सेन्स यूज करावं प्रत्येक जनरेशन एक्स किंवा प्रत्येक ऑडियन्सने. हा कॉमन सेन्स असा आहे की जर तुम्ही रिटायरमेंटमध्ये 1 लाख रुपयाचं आयुष्य जगायचंय, तुम्हाला 5-6 कोटी लागतायत पोस्ट रिटायरमेंट. 5-6 कोटी तुमची मुलं जे आता शिकतायत, त्यांचं करिअर पण अजून क्लिअर नाहीये, अंधारामध्ये आहे, त्यांचं इन्कमची क्लॅरिटी त्यांना नाहीये, तर ती मुलं तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट करतील हे चॅलेंजिंग आहे. बाय द वे, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर माझं मत साधं सुद्धा मत नाही, हे ठाम मत आहे की जे जे जनरेशन एक्स प्रोफेशनल्स आहेत पोस्ट रिटायरमेंट, त्यातले 97 to 98% लोक फायनान्शियल ब्रोक होतील जस्ट बिकॉज ऑफ त्यांच्याकडे कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नाही. कारण ते आजमध्ये जगतायत, आज इन्कम आहे आणि हेच इन्कम त्यांना कालांतराने सफिशियंट होईल. ही जी थिंकिंग आहे ना, ही गरीब मानसिकता आहे, पुअर मानसिकता आहे. ॲव्हरेज मिडल क्लास लोक अशा पद्धतीने विचार करतात. तर हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. माझं मत हे स्ट्रॉंग मत आहे की ज्या ज्या व्यक्तीकडे स्ट्रक्चर प्लॅन नाहीये, तो रॅन्डम इन्व्हेस्टमेंट्स युट्यूबवरती इन्फ्लुएन्सरचं व्हिडिओज बघून जर करतोय, राईट, ती व्यक्ती कालांतराने फायनान्शियल ट्रॅपमध्ये येणार. येस, डेफिनेटली स्ट्रक्चर प्लॅनिंग विषयी तुम्ही खूप जागरूकता करताय. तर काय वाटतं, म्हणजे स्ट्रक्चर प्लॅनिंग करण्यासाठी साधारण किती वेळ लागतो इन टर्म्स ऑफ प्लॅनिंग स्टार्ट करायला? तो स्ट्रक्चर प्लॅनिंग स्टार्ट करायला तसं बघायला गेलं तर डिपेंड करतं की तुमचे फायनान्शियल गोल्स, ऑब्जेक्टिव्स कशा पद्धतीने तुम्ही सेट केलेले आहेत, किती रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरती आहे, इन्कम किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे. सो किती वेळ लागतो तर बघायला झालं तर स्टेप्समध्ये मी सांगतो की फर्स्ट स्टेप येते की जिथे तुम्हाला कम्प्लीट तुमचा जो वेल्थ प्लॅनर आहे त्या वेल्थ प्लॅनरचा एक्सपिरियन्स चेक करा आणि त्याच्यासोबत बसा आणि त्या वेल्थ प्लॅनरला तुमचं महिन्याचं उत्पन्न किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे, ॲसेट्स कुठले आहेत, या सर्व गोष्टींना त्याच्याकडे एक टूल असेल, त्या टूल मार्फत तो कॅप्चर करेल, गॅदर करेल. तर या गोष्टीसाठी साधारण 2-3 तास पहिल्या स्टेपसाठी लागतात. दुसरी स्टेप येते की त्याची टीम बॅकएंडमध्ये तो प्लॅन कन्स्ट्रक्ट करेल, त्या गोष्टीसाठी 10 ते 15 तास पकडून चला. तिसरी गोष्ट होतं की त्या प्लॅनला ती व्यक्ती, स्टेप्स, त्याचे क्लायंट्सला ते प्लॅनर ती गोष्ट प्रेझेंट करतील. तो प्लॅन कसा आहे, त्याच्यामध्ये इन्शुरन्सेस, रिस्क मॅनेजमेंट, डायव्हर्सिफिकेशन, गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, हा कम्प्लीट प्लॅन त्याला डिस्कस करतील. 2 तासाची ती प्रोसेस आहे. चौथी गोष्ट, त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला हेल्प करतील. वेगवेगळे अकाउंट आहेत, NPS अकाउंट आहे, इन्शुरन्स अकाउंट आहे, ऑरेल्स म्युच्युअल फंड अकाउंट आहे, स्टॉक अकाउंट आहे, याला कशा पद्धतीने डायव्हर्सिफाय केलेलं आहे हे एक्झिक्युशन करायला अजून 1 तास 2 तास तिथे लागतील. ती पण एक मीटिंग होईल. आणि लास्ट फायनली दर वर्षाला तुम्हाला 2 रिव्ह्यू तरी कमीत कमी करावे लागतील. अप्रॉक्सिमेटली स्ट्रक्चर प्लॅनिंगला सुरुवातीच्या वर्षाला नाही म्हटलं तरी 15 ते 20 तास लागतील. लेटर ऑन नेक्स्ट इयर पासून तो तास 15 ते 20 तास नाही लागणार, तो तास कट डाऊन होईल आणि साधारण 4-5 तासाचं वर्षभरामध्ये त्याचं रिव्ह्यूसाठी लागतील. आय डोंट थिंक सो की इट्स अ बिग डील. जनरली जर तुम्ही एका इन्कमवरती डिपेंड आहे, एका कंपनीवरती डिपेंड आहे, एका बॉसवरती डिपेंड आहे, एका सिटीवरती डिपेंड आहे, एका स्किलवरती डिपेंड आहे, तर अशा
रिस्की सिच्युएशनमध्ये असताना तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं हे मस्ट राहील. खूप गंभीर विषय आहे. स्ट्रक्चर प्लॅनिंगसाठी 20 तासांचा कालावधी लागतो आणि तो जनरेशन एक जर तुम्ही हाय इन्कममध्ये असाल आणि तुम्ही काहीच वेळ देत नसाल, डायरेक्टली इन्व्हेस्टमेंटकडे जात असाल तर काहीतरी चुकतं. स्ट्रक्चर प्लॅनिंग इझी नाही आहे. याला कमीत कमी 15 ते 20 तासांचा टाईम लागतो. सर, मला तुमच्या शब्दामधून बऱ्याच वेळेला एक गोष्ट ऐकायला मिळाली की सर्वसाधारण व्यक्ती, मिडल क्लास व्यक्ती ऑल द टाईम त्याचे दोन्ही पाय ॲक्सिलेटरवरच असतात. या शब्दाचा अर्थ काय? दोन्ही पाय एक्सिलेटर म्हणजे ज्यावेळेस आपण गाडी चालवतो तर गाडी चालवताना जर तुमची मॅन्युअल कार असेल तर तुम्हाला 3 गोष्टी असतात, हे बेसिक माहिती पाहिजे. ते क्लच असेल, त्याच्यामध्ये ब्रेक असेल आणि ॲक्सिलेटर असेल. ठीक आहे. आता ऑटोमॅटिक कार असेल तर तिथे क्लच नसेल, ब्रेक असेल आणि ॲक्सिलेटर असेल. जनरली एक मिडल क्लास व्यक्ती ज्यावेळेस इन्व्हेस्टिंग करते ना त्यावेळेस त्याचा एकच फोकस असतो, प्रायमरी फोकस पण तोच आणि तोच शेवटचा पण फोकस असतो की जिकडे तो इन्व्हेस्ट करतोय ना तिकडे जास्त फास्ट त्याला ग्रोथ मिळायला पाहिजे, स्पीडने रिटर्न्स त्याला मिळायला पाहिजे. आणि स्पीडने रिटर्न्स मिळायला पाहिजे म्हणून ना तो कोणत्याच पद्धतीचं रिस्क मॅनेजमेंट करत नाही, कोणत्याच पद्धतीचं प्रोटेक्शन करत नाही, कोणत्याच पद्धतीचं स्ट्रक्चर नाही करत आणि दोन्ही पाय त्याचं कोणी सांगेल त्या गोष्टीकडे तो इन्व्हेस्ट करतो आणि दोन्ही पाय जास्त परतावा मिळेल म्हणून तो ॲक्सिलेटरवरती ठेवतो. ओके. तर या मानसिकतेने काय होतं की 99% लोकांची तीच मानसिकता असते की एकाने जर एका स्पेसिफिक ॲसेट क्लास, एका ट्रेंडला बघून जर इन्व्हेस्ट केलंय तर दुसरा मिडल क्लास व्यक्ती पण त्याच पद्धतीने करतो. कारण जनरली मिडल क्लास लोक 99% मिडल क्लास लोकांची एक सवय असते की ते कन्व्हेन्शनल थिंकिंगमध्ये असतात. एकाने काय केलं, दुसऱ्यांनी काय केलं, मेजॉरिटी लोक काय करतात हे ऑब्झर्व करतात आणि ती गोष्ट कुठल्याही पद्धतीचा विचार नाही करत आणि न विचार करता ती गोष्ट ते करतात. दॅट मीन्स ते थिंकिंगच करत नाही. आणि इन्व्हेस्टिंगमध्ये हेच होतं. तुम्ही 2020 स्टॉक मार्केट ज्यावेळेस हळूहळू वरती यायला लागलं ते 2025 पर्यंत लोक ब्लाइंडली स्टॉक्समध्ये, ब्लाइंडली म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत होते जस्ट बिकॉज ऑफ आज सोशल मीडियावरती खूप सारे सो कॉल्ड फायनान्शियल ॲडवायझर येतात आणि डायरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, डायरेक्टली पोर्टफोलिओ दाखवतात, रिटर्न्स दाखवतात आणि लोक त्यांच्या पाठी धावतात. थोडासा हा विचार करा की ज्याच्या पाठी धावताय त्याचं एक्सपिरियन्स काय आहे, ज्याच्या पाठी धावताय तो खरंच स्ट्रक्चर बनवतोय का, तो खरंच 15-20 तास लावतोय का तुमची नीड अनालिसिस करायला, तुमचा एक्झॅक्ट चॅलेंज काय तो अनालिसिस करायला. हे सगळ्या गोष्टी तो अनालिसिस करत नाहीये, चॅलेंज अनालिसिस नाही करत आहे. त्याच्या पाठी फक्त तुम्ही एकाच गोष्टीसाठी धावताय की तो स्पीड तुम्हाला दाखवतोय आणि ते स्पीडवरती तुम्ही कंटिन्युअसली स्पीडमध्ये जाणार. तो ग्रोथ अशी स्ट्रेट लाईन नसते, ग्रोथ वेडीवाकडी असते. आणि आपण बघितलं की ट्रेंड ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी गेल्या 1 वर्षापासून आली त्यावेळेस बऱ्याचशा लोकांचा पोर्टफोलिओ स्ट्रक झालाय, स्टॅग्नेशनमध्ये आलाय. तर अशा सिच्युएशनमध्ये त्यांचं इंटेन्शन हेच असं की दोन्ही पाय ॲक्सिलेटरवरती ठेवायचे आणि रिटर्न्स करायचे. आणि त्यामुळे मेजॉरिटी सर्वसामान्य व्यक्ती उभ्या आयुष्यामध्ये 40-50 वर्ष नोकरी करून एका इन्कमवरती डिपेंड राहून पण वेल्थ क्रिएट नाही करू शकत. त्याचं मेन रिझन आहे की दोन्ही पाय ड्रायव्हिंग सीटवरती बसून, स्पेसिफिकली इन्व्हेस्टमेंट वर्ल्डमध्ये म्हटलं जातं, ॲक्सिलेटरवरती ठेवतो. राईट. आता एक पाय ॲक्सिलेटर आणि एक पाय ब्रेकवरती, याचा अर्थ काय होतं की तुम्ही फार सजाण नागरिक आहात. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 1% लोक कशा पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर करतात. तो एक पाय ॲक्सिलेटरवरती, एक पाय ब्रेकवरती, याचा अर्थ काय होतो की त्या व्यक्तीकडे स्ट्रक्चर आहे प्रॉपर. त्या स्ट्रक्चरमध्ये त्याला इन्शुरन्सेस किती घ्यायचे आहेत, का घ्यायचे आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये एमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे, का घ्यायचा आहे, अचानक जॉब लॉस झाला तर मला कशा पद्धतीने दुसरा जॉब शोधताना किती पैसे किती लागतील, कुठे ठेवायचे हे त्याला माहिती आहे. त्याच्यानंतर घरामध्ये काही मेडिकल एमर्जन्सी आली, क्रिटिकल एमर्जन्सी आली, ऍक्सिडेंटल झाली, लव्ह वनचं डेथ झालं, त्यावेळेस काय करायचं हे त्या स्ट्रक्चरमध्ये असतं. त्याचबरोबर त्याला डायव्हर्सिफिकेशन त्या स्ट्रक्चरमध्ये असतं की इक्विटीमध्ये किती करायचं, इक्विटीमध्ये जे काय करायचं ते मॅनेज फंड थ्रू करायचं आहे, इक्विटीमध्ये जे काय करायचं ते स्टॉक्समध्ये करायचं आहे, ऑरएस इक्विटीमध्ये जे काय करायचं PMS थ्रू करायचं आहे. या व्यक्तीला माहिती आहे की कुठे कुठे किती प्रमाणामध्ये, रिअल इस्टेटमध्ये जे काय करायचंय ते रिअल इस्टेटमध्ये, रेसिडेन्शियलमध्ये किती करायचं, कमर्शियलमध्ये किती करायचं, REIT मध्ये किती करायचं. तो डायव्हर्सिफिकेशन त्याला माहिती आहे. तो डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमच्याकडे 5 ॲसेट क्लास आहे, 5 ॲसेट क्लासमध्ये तुमच्या रिस्क ॲपेटाईट, गोल्सला, ऑब्जेक्टिव्हला अंडरस्टँड करून तुम्हाला कुठे कुठे तुमचा हार्ड अर्न मनी, कष्टाने कमवलेला पैसा डायव्हर्सिफिकेशन करून तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. ओके. तर ब्रेकवरती पाय असणं आणि ॲक्सिलेटरवरती पाय असणं हा डिफरन्स आहे.
आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही ज्यावेळेस करता ना तुम्ही, त्यावेळेस ऍक्सिलेटरवरती पाय केव्हा येतं की ज्यावेळेस ग्लोबल क्रायसिस येतं, इकॉनॉमी स्लो डाऊन होते, मार्केटमध्ये करेक्शन होतं. ऍक्सिलेटरवरती पाय केव्हा येतं की अशा वेळेस तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे, तुमच्या कॅश बेस इन्व्हेस्टमेंटमधून तुम्ही पैसे स्लोली ग्रॅज्युअली इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताय, मॅनेज फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय आणि कालांतराने 2-3 वर्षानंतर ग्लोबल क्रायसिस किंवा जे काही रिसेशन आहे ते स्लो डाऊन जे आहे हे कमी होतं आणि ग्रोथ परत येते. अशा सिच्युएशनमध्ये आम्ही खूप सारे आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे की ज्या वेळेस मार्केटमध्ये करेक्शन होतं त्या वेळेस ग्लोबल क्रायसिसमध्ये आमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, आमचे जे क्लायंट्स आहेत, हे प्रत्येक क्रायसिस नंतर 2-3 वर्षानंतर त्यांचं नेटवर्क जर बघितलं तर ते नेटवर्क 2x, 3x, 5x नी ग्रो झालेले. दॅट मीन्स त्यांना जे 30 वर्षांनी अचीव्ह करायचं होतं ते 10-15 वर्ष त्यांनी आधीच अचीव्ह केलेले. तर हे सेन्स फार कमी लोकांना असतं आणि लोक म्हणून तर फायनान्शियल लिटरसी अंडरस्टँड न करता दोन्ही पाय एक्सिलेटरवरती ठेवतात. खूप सारे युट्यूबवर येतात, खूप सारे स्कॅमर येतात, पण हे होतच राहणार कारण जस्ट बिकॉज ऑफ लोकांची मानसिकता अशी आहे की त्यांना असं वाटतं की दोन्ही पाय एक्सिलेटरवरती ठेवल्यावरती आपण झटपट श्रीमंत हो. थोडं कॉमन सेन्स अंडरस्टँड करा. दोन्ही पाय एक्सिलेटरवरती ठेवल्यावरती अचानक काही मध्ये प्रॉब्लेम आला तर ऍक्सिडेंट हे 100% होणार आहे. मिडल क्लास लोक 100% ऍक्सिडेंटमध्ये मरतात. त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये 40 वर्ष कमवून पण ते सफिशियंट वेल्थ क्रिएट नाही करू शकत जस्ट बिकॉज ऑफ ते स्ट्रक्चर फॉलो नाही करत. स्ट्रक्चर नसल्या कारणाने ते इन्व्हेस्टेड राहू शकत नाही. कंपाऊंडिंग बेनिफिट तर सगळ्यांना माहिती, कोणी ऐकलं नाही कंपाऊंड इफेक्ट, पण तरी पण किती लोकांना कंपाऊंडिंग बेनिफिट मिळतो स्पेसिफिकली हेल्थ आणि वेल्थमध्ये? व्हेरी रेअर, 0.1%. ज्या पद्धतीने तुम्ही सर बोलताय, इट शोज की तुमचा किती डीप एक्सपिरियन्स आहे आणि किती स्ट्रॅटेजीज तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी इम्प्लिमेंट करता हे या कन्व्हर्सेशन्समधून जाणवतं. राईट. बोलता बोलता तुम्ही आता म्हणालात की डायव्हर्सिफिकेशनचा रोल फार महत्त्वाचा असतो. कुठल्याही इकॉनॉमीमध्ये आपल्याला ज्यावेळेला स्लो डाऊन होईल किंवा गिअरिंग अप होईल त्यावेळेला डायव्हर्सिफिकेशनचा रोल इम्पॉर्टंट असतो. डायव्हर्सिफिकेशन शब्द ऐकलाय बऱ्याच वेळेला, बट रिअल डायव्हर्सिफिकेशनमध्ये आणि नॉर्मल कॉमन प्लेन डायव्हर्सिफिकेशनमध्ये फरक काय? डायव्हर्सिफिकेशन खूप वेळा बऱ्याचशा लोकांनी ऐकलेलं आहे, बट रिअल डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट अंडरस्टँड करायची की 5 टाईपचे ॲसेट क्लास आहेत. जर तुम्ही इन्व्हेस्टिंगमध्ये डायव्हर्सिफिकेशन करताय तर तुमच्याकडे 5 टाईपचे ॲसेट क्लास आहेत. पहिलं येतं कॅश बेस इन्व्हेस्टमेंट, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लिक्विड ॲसेट्स कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर सेकंड पार्ट येतो डेटमध्ये मग तुम्ही FD मध्ये ठेवू शकता किंवा डेटमध्ये तुम्ही EPF मध्ये PPF मध्ये तुमचा पैसा पार्क करू शकता. थर्ड ॲसेट क्लास इक्विटी, ज्याच्यामध्ये मॅनेज फंड थ्रू इन्व्हेस्ट करू शकता किंवा डायरेक्ट स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फोर्थ ॲसेट क्लास रिअल इस्टेट, ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, देन ऑफिस स्पेस, REIT असं एक्सपोजर देऊ शकता. फिफ्थ ॲसेट क्लास कमोडिटी, ज्याच्यामध्ये आपण हेजसाठी वुड प्रेफर की गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ते 5 ॲसेट क्लासमध्ये तुम्हाला तुमचा पैसा, तुमच्या रिस्क ॲपेटाईट, तुमचा पैसा, तुमचे गोल्स, ऑब्जेक्टिव्ह किती जवळ आहेत, किती लांब आहेत, किती मीडियम साईजला आहेत, या पद्धतीने तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करावं लागतं. यांनी काय होतं माहिती आहे का, ज्या वेळेस तुम्ही योग्य पद्धतीने डायव्हर्सिफिकेशन करता तुम्ही तुमची रिस्क मिनिमाइज करता. रिस्क मिनिमाइज केल्यानंतर दुसरा बेनिफिट हा फार कमी लोकांना माहिती आहे की जितकी तुम्ही रिस्क मिनिमाइज करता तितकी तुमची ग्रोथ फास्ट होते. ओके. जनरली मेजॉरिटी मिडल क्लास लोक काय करतात, रिस्क मॅक्झिमाइज करतात आणि त्यांची जी ग्रोथ असते ना ही खालती यायला सुरुवात होते. त्यांना असं वाटतं की जास्त रिस्क म्हणजे जास्त रिवॉर्ड. बरोबर. तर डायव्हर्सिफिकेशनचं रिअल जो मेन ऑब्जेक्ट आहे की तुमची रिस्क मिनिमाइज करून तुमची ग्रोथ फास्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर असणं फार गरजेचं आहे. रिअल डायव्हर्सिफिकेशन करताना ना काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. फर्स्ट स्टेप आहे की तुम्हाला पहिली गोष्ट इन्व्हेस्टिंग थ्रू तुम्हाला ॲसेट क्रिएट करायचे. ते 5 ॲसेट क्लास आहेत ना हे पहिलं पेपरवरती लिहा. ओके. दुसरी गोष्ट डायव्हर्सिफिकेशन करताना ही महत्वाची गोष्ट आहे की तुमचे गोल्स, ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत हे पेपरवरती लिहा. ते गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला एका वर्षातले गोल असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला 0 रिस्कमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतील. तुम्हाला 1 ते 3 वर्षाचे जे गोल्स असतील तर थोडीशी स्लाइटली रिस्क घ्यावी लागेल. 10% तुम्ही त्याच्यामध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, बट क्वालिटी स्टॉक्समध्ये ऑर एस क्वालिटी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यानंतर जे लॉंग टर्म गोल आहेत, लॉंग टर्म गोलसाठी तुम्हाला जसं रिटायरमेंट आहे, मुलांचं फ्युचर आहे, वेल्थ क्रिएशन आहे, लिगसी आहे, या गोलसाठी तुम्हाला जे ग्रोथ ॲसेट क्लास आहेत जसं इक्विटी आहे किंवा रिअल इस्टेट आहे, या ॲसेट क्लासमध्ये कुठे किती प्रमाणामध्ये काय काय गोष्टींसाठी करायचं आहे हे इन्व्हेस्ट करावं लागते.
तर गोल्स ऑब्जेक्टिव्ह ज्यावेळेस तुमच्या पेपरवरती येतात ना, त्यावेळेस तुम्ही प्रॉपरली तुम्हाला क्लॅरिटी आली असते की तुम्हाला जायचं कुठे. बरोबर. जर तुमचं डेस्टिनेशनच तुम्हाला माहित नाहीये, तर तुम्ही ऑल द टाइम तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये किंवा फायनान्शियल मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू आहे हे ट्रेंड बघणार आणि ऑल द टाइम तुम्ही त्या ट्रेंडच्या पाठी धावणार. अशा मानसिकतेने कोणत्याच व्यक्तीची वेल्थ कधी क्रिएट नाही होत. हे शहाणपण नाही. 99% लोक जनरली स्पेसिफिकली ज्यावेळेस रिसोर्सेस अवेलेबल झाले त्याच गोष्टी रिपीटेड करतात. तर मी म्हणतो 2020 नंतर खूप सारं नॉलेज आलेलं आहे लोकांच्या जवळ, पण हे नॉलेज काही कामाचं नाही. 2020 नंतर खूप सारे लोक फायनान्शियल ट्रॅपमध्ये पण आलेले. 2020 ते 2026 पर्यंत जवळपास 4 ट्रिलियन मिडल क्लास लोकांची वेल्थ 1% वेल्दी लोकांकडे ट्रान्सफर झाली. रिसेंटली आय हॅव सीन वन डेटा वेअर 3% लोक वर्ल्ड मधले जे आहेत ना ते 70% लोकांची वेल्थ होल्ड करतात, कंट्रोल करतात. हा डेटा आहे. डिलॉइटने हा डेटा शेअर केलेला आहे. म्हणजे 8 बिलियन पॉप्युलेशन आहे वर्ल्डची, त्यातले 3% लोकच 70% वेल्थ होल्ड करते. याचा अर्थ काय होतो? फायनान्शियल इलिटरसी, नो स्ट्रक्चर, ब्लाइंड ट्रस्ट, सल्ला कोणाकडून घेतला जातो, सल्ला चीप मध्ये दिला जातो. तो हा चीपचा सल्ला ना फार महागात पडतो मिडल क्लास लोकांना, जो नाही घ्यायला पाहिजे. असंच जर चालू झालं तर वेल्थ अजून त्यांची ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते. तर डायव्हर्सिफिकेशन मध्ये गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला क्लॅरिटी देतात, तुम्हाला इन्स्पायर करतात. तुमचे ऑब्जेक्टिव्ह जर तुम्हाला इन्स्पायर नाही करत तर तुम्ही लॉंग टाइम मध्ये इन्व्हेस्टेड कसे राहू शकता? सिम्पल. सर्व लोकांना माहिती आहे की रोज रेग्युलर कन्सिस्टंटली पुढचे 10 वर्ष एक्सरसाइज केली तर एक चांगलं शरीर मिळेल. पण किती लोक पुढचे 10 वर्ष एक्सरसाइज करतील? वेअर एज जिम्स अवेलेबल आहेत, गल्ली गल्लीमध्ये जिम्स अवेलेबल आहेत, ऑनलाईन सगळे हेल्थ कोचेस अवेलेबल आहेत, सबस्क्रिप्शन्स लोकांकडे आहेत. प्रॉब्लेम काय की त्यांना हेल्थमध्ये काय अचीव्ह करायचं आहे, त्यांची हेल्थ बॅड असेल तर काय होणार आहे, याचे दुष्परिणाम काय होतील याचं काही क्लॅरिटी नाही. तो अवेअरनेसचा प्रॉब्लेम आहे, रिअलायझेशनचा प्रॉब्लेम आहे. वेल्थमध्ये पण तेच होतं ना की आज तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये प्रॉपर स्ट्रक्चर बनवून वेल्थला प्रॉपर रिडिझाईन करून जर तुम्ही त्याला फॉलो केलं, रिव्ह्यू केलं ना, तर 10 वर्षात एक सर्वसामान्य व्यक्ती वेल्थ क्रिएट करते ना. विल गिव्ह यू एक्झाम्पल. लाईक आमच्याकडे जवळपास 15 वर्षापूर्वी एकाच कंपनीमधले 2 एम्प्लॉई फायनान्शियल प्लॅनिंग वेल्थ स्ट्रक्चरसाठी आलेले. त्यातल्या एका व्यक्तीने स्ट्रक्चर प्लॅनिंग थ्रू जाण्याचं ठरवलं, एका व्यक्तीने रॅन्डम इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं. दोघांचं जर कंपनी बघितलं, कंपनी सेम होती, सॅलरी जी होती ना थोडी वर खालती होती. फरक काय झाला? जी व्यक्ती रॅन्डम इन्व्हेस्टमेंट करत होती ती लाईफमध्ये मार्केट बघायची आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची. त्यामुळे कुठल्याच पद्धतीचं रेग्युलर नव्हते इन्व्हेस्टमेंट, कन्सिस्टन्सी नव्हती, कन्सिस्टन्सी ब्रेक झाली. अशा सिच्युएशन मध्ये त्या व्यक्तींनी जेमतेम 15 वर्षामध्ये 2 कोटीपर्यंत मजल मारली, ज्या व्यक्तीने कुठल्याच पद्धतीचं स्ट्रक्चर फॉलो नाही केलं. दुसरी जी व्यक्ती होती ती स्ट्रक्चर फॉलो करत होती, ही त्याच्यापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट करून, त्याच्यापेक्षा कमी रिस्क घेऊन, प्रॉपर स्ट्रक्चर करून, प्रॉपर रिव्ह्यू करून 15 वर्षांनंतर त्या व्यक्तीकडे 9.5 कोटीचं नेटवर्थ आलं. 2 कोटीचं नेटवर्थ कुठे आणि 9.5 कोटीचं नेटवर्थ कुठे? वेअर ॲज दुसऱ्या व्यक्तीने स्ट्रक्चर फॉलो करताना बिझनेसमध्ये काही मिस्टेक्स पण केलेले. हा डिफरन्स किती झाला? 7-7.5 इतकं महत्व आहे की एवढा डिफरन्स आहे. स्ट्रक्चर प्लॅनिंगला खूप मेजर तुम्हाला डिफरन्स दिसायला लागतील जसं तुम्ही पुढे पुढे जाणार. कंपाऊंडिंग म्हणजे स्ट्रक्चर प्लॅनिंग मध्ये नेक्स्ट जनरेशनला लिगसी 100 कोटीची पण देऊ शकता तुम्ही 30-40 वर्षामध्ये. हे पॉवर आहे स्ट्रक्चर प्लॅनिंग. 17 वर्षामध्ये आम्ही स्ट्रक्चर प्लॅनिंग करतोय. आमच्याकडे 190 अशा केस स्टडीज आहेत की ते त्यांच्या परिवारातले पहिले मिलेनियर बनलेले आहेत, 8 कोटीपासून 30-32 कोटीपर्यंत. जस्ट इमॅजिन करा पुढच्या 20 वर्षामध्ये त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला वयाच्या 45-50व्या वर्षी 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी पर्यंत ते वेल्थ क्रिएट करून देतात. जर लिगसी, याला लिगसी म्हणतात. बँग ऑन. सर्वसाधारण व्यक्ती 50 कोटी 100 कोटीचं स्वप्न बघू शकते, 100% बघू शकते. वाय नॉट? तुम्ही कॅल्क्युलेशन करा, मॅथ करा. बट स्ट्रक्चर प्लॅनिंग डिसिप्लिन प्रोसेस फॉलो कोण करणार? 10 वर्ष 20 वर्ष हा तुम्ही क्वेश्चन विचारला तर मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो की एक व्यक्ती रोज 1 तास 10 वर्ष स्ट्रेंथ वर्कआउट करेल तर त्याचं शरीर सुडौल होईल? मला विश्वासच नाही बसत आहे. हा क्वेश्चन तसा होता. वाय नॉट?
प्रॉपर जर त्याला माहिती आहे की काय कुठे एक्सरसाइज करायची, का करायची, कशासाठी करायची, इम्पॉर्टन्स माहिती आहे. वयाच्या 50व्या वर्षी पण व्यक्ती स्ट्रेंथ वर्कआउट करू शकते. सो वयाच्या 50व्या वर्षी पण वेल्थ क्रिएट करू शकते, स्टार्ट करू शकते. वयाचं काही बंधन नाहीये. फक्त मेक शुअर की तुम्हाला क्लॅरिटी हवी आहे की का तुम्हाला वेल्थ हवी आहे. तुमच्यावरती परिवार डिपेंड आहे, तर परिवारासाठी तुम्हाला वेल्थ क्रिएट करावं लागते. तो गोल्स ऑब्जेक्टिव्ह फार महत्वाचं आहे डायव्हर्सिफिकेशन मध्ये. डायव्हर्सिफिकेशन मध्ये जर गोल्स ऑब्जेक्टिव्ह झाले देन मग डायव्हर्सिफिकेशनसाठी अजून पुढे जर गेलो तर तुम्हाला सेक्टर वाईज, इंडस्ट्री वाईज डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल. म्हणजे 12 ते 15 इंडस्ट्री, 12 ते 15 सेक्टर्स मध्ये तुमचे पैसे गेले पाहिजे. आता आमच्याकडे बरेचसे पोर्टफोलिओ येतात, बघितलं क्लोजली तर त्यांच्याकडे 100 ते 150 म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स असतात, बट हार्डली 2 ते 4 इंडस्ट्री आणि सेक्टरमध्ये त्यांचे पैसे असतात. ते पण का? कारण त्या 2-3 इंडस्ट्री त्यांना जास्त परतावा देतं म्हणून त्याच्यामध्ये ते जास्त पैसे डंप करतात. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन, खरं रिअल डायव्हर्सिफिकेशन काय मी तुम्हाला सांगतो की इंडस्ट्री लेवल तुमची 12 ते 15 कमीत कमी पाहिजे, सेक्टर लेवल 12 ते 15 पाहिजेत. नेक्स्ट जे आहे हे जिओग्राफिकली पण तुम्हाला 4 ते 5 देशामध्ये पैसा गेला पाहिजे. आज तुम्ही भारतासारख्या भारत बट ऑब्विसली ग्रोथ इंडस्ट्री आहे, पण प्रत्येक देशामध्ये काही ना काहीतरी घटना घडतात. उद्या इकॉनॉमी स्लो डाऊन होऊ शकते, जिओ पॉलिटिकल मुवमेंट होऊ शकते, पॉलिटिकल कनेक्शन जर बघितलं तर काही पॉलिटिकल गोष्टी कोलॅप्स होऊ शकतात. लॉकडाऊन मध्ये आपण बघितलं की नोटबंदी आली, डिमॉनिटायझेशन झालं, त्या सिच्युएशन मध्ये चॅलेंजेस येऊ शकतात. अशा सिच्युएशन मध्ये तुमचा पैसा 4 ते 5 देशामध्ये जर तुम्ही डायव्हर्ट केला तर डायव्हर्सिफिकेशन तिथे चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येतं. तर बरेचसे लोक डायव्हर्सिफिकेशन काय अंडरस्टँड करतात, लार्ज कॅप घ्या, मिड कॅप घ्या, स्मॉल कॅप घ्या, इथपर्यंतच ते फक्त डायव्हर्सिफिकेशन. सो कॉल्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आज ऑनलाईन तर त्याच गोष्टी करतात. डायव्हर्सिफिकेशन बोलतात पण डायव्हर्सिफिकेशन त्यांना कळतच नाही काय ते. स्ट्रक्चर्स मिसिंग असेल तर डायव्हर्सिफिकेशन बिलकुल नाही करणार. तर जिओग्राफिकल पण तुमचा 4 ते 5 देशामध्ये पैसा गेला पाहिजे. इव्हन मॅनेज फंड मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता तिथे पण तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनला एक क्लॉज ठेवावं लागेल. दॅट क्लॉज इज तुम्हाला फंड मॅनेजमेंट लेवलला पण डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल. म्हणजे जवळपास तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये तुमच्याकडे 10 स्कीम्स असतील तर तुम्हाला 5 ते 6 फंड मॅनेजर डिफरंट ठेवावेच लागतील. कारण एक फंड मॅनेजरवरती, 2 फंड मॅनेजरवरती तुम्ही ओव्हर डिपेंड नाही राहू शकत. त्या फंड मॅनेजरकडून काही चुकी झाली, मिस्टेक झाली, कंप्लायन्स मध्ये गेलं तर त्या स्कीमवरती, फंड्सवरती इफेक्ट होतो. वेल्थ क्रिएट करणं एवढं सोपं नाहीये. जनरली जितकं युट्यूबवरती बोलून स्टेप बाय स्टेप स्टॅटिक्स दाखवून वेल्थ क्रिएट करता येईल, 50,000 दर महिन्याला इन्व्हेस्ट करून 12% तुम्हाला कालांतराने 20 वर्षांनी इतके कोटी मिळतील, हे बोलणं सोपं आहे. पण हे अचीव्ह करून दाखवलं असेल तर गोष्ट वेगळी. किती पेन मधून तुम्हाला जावं लागतं. बरोबर. कारण ग्रोथ तुम्हाला हवी असेल तर प्रकृतीचा एक नियम आहे, तुम्हाला चॅलेंजेस मधून जावं लागेल. सहजासहजी 20 वर्ष इन्व्हेस्ट करून कोणी वेल्थ क्रिएट करत नाही. त्याच्या लाईफमध्ये खूप काही चॅलेंजेस होऊ शकतात. पण स्ट्रक्चर्ड असेल, डायव्हर्सिफिकेशन असेल तर ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने करू शकते. सो लॉकडाऊन नंतर खूप सारं माहिती अवेलेबल झाली आणि खूप सारे सोर्सेस अवेलेबल झाले, बट ॲज आय हॅव सीन की स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग विषयी कोणीच बोलत नाही. आणि गेले 17 वर्ष मी ऐकते तुम्हाला की तुम्ही स्ट्रक्चर्ड प्लॅनिंगशिवाय कुठल्याही क्लायंटला फायनान्शियल सल्ला देत नाही आहे. तो आज जो फ्रीचा ॲडवाईस दिला जातोय आणि आज जो स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग केलं जाते, तर काय वाटतं म्हणजे स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग प्रमोट न करण्यामागचं रिझन काय असू शकतं? बघा, स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. ओके. तुम्ही मला विचारलं ना की किती वेळ लागतो स्ट्रक्चर्ड प्लॅनिंगला फर्स्ट प्रोसेसमध्ये आल्यानंतर. मी म्हणालो ना 15 ते 20 तास तरी लागतात. कारण तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करावं लागतं, तुमचं चॅलेंज काय ते बघावं लागतं, तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह काय, ते गोल्स ऑब्जेक्टिव्ह खरंच तुम्हाला इन्स्पायर करतायत का, त्या गोल्स ऑब्जेक्टिव्हला अचीव्ह करण्यासाठी तुम्ही काय सॅक्रिफाईस करणार आहे. बरोबर ना. एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, गोल आणि ऑब्जेक्टिव्ह पेपरवरती आणलेला आहे, पण ते अचीव्ह करण्यासाठी तुमच्याकडे 2 आणि 3च रिझन आहेत. कालांतराने मार्केट क्रॅश होईल, तुमच्या घरामध्ये लव्ह वनची डेथ होईल, ते कसले गोल्स आणि कसलं ऑब्जेक्टिव्ह. गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला 50 रिझन तरी पेपरवरती आले पाहिजे आणि ते इन्स्पायर करणारे पाहिजे. राईट. मुश्किल आहे. मी जेवढे पण ऍडवायझर्स आता ऑनलाईन बघतोय ना, यातला एकाही व्यक्तीला 10 कोटीपर्यंत पण नाही घेऊन जाऊ शकत. हे शेमफुल थिंग आहे. दिस इज द रियालिटी. 10 वर्ष
ती व्यक्ती इन्व्हेस्टेड पण राहू शकत नाही जस्ट बिकॉज ऑफ इन्स्पायरच नाहीये. थोडा डेटा दाखवून इतके पोर्टफोलिओ दाखवून आज बरेचसे असे पोर्टफोलिओ आमच्याकडे आहेत की हे फक्त स्क्रीनवरती दाखवले ना तर सगळे लोक येऊन इन्व्हेस्ट करतील, बट ते सगळे लोक इन्स्पायर नाही आहेत ना. राईट. ज्यांनी अचीव्ह केले ते इन्स्पायर आहेत, ते प्रॉपर स्ट्रक्चरनी गेलेले आहेत. तुमच्याकडे अशा किती केसेस आहेत की ज्यांनी फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केला किंवा सो कॉल्ड तुम्ही आता म्हणाला 10 कोटीपर्यंत पण पोहोचवले? 190 अशा केस स्टडीज आहेत की 8 ते 30 कोटीपर्यंत गेलेले आहेत आणि 4-5 कोटीपर्यंत बघितलं तर 1200च्या वरती आहेत. ते त्यातले स्ट्रक्चर प्लॅनिंग विदाऊट स्ट्रक्चर मी कधी इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाही. आणि विदाऊट स्ट्रक्चर जो कोणी इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस देतोय त्याला फक्त त्याचं प्रोडक्ट सेल करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. हो, दॅट इज रिअली व्हेरी जस्ट इमॅजिन करा, एखाद्या टॉपच्या डॉक्टरकडे गेला, सर्जन आहे आणि तो फ्रीमध्ये तुम्हाला सगळं करतोय, त्या डॉक्टरवरती डाऊट येईल तुम्हाला. राईट. तो विदाऊट स्ट्रक्चर 17 वर्षामध्ये मी तर कुठे सल्ला पण नाही दिलेला. कुठे इन्व्हेस्ट करायचं हा क्वेश्चनच किती भयानक आणि अंगावरती काटा आणलेला. एका डॉक्टरने मला विचारलेलं क्लिनिकमध्ये, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, की कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर मी मजेशीर त्या डॉक्टरांची चेष्टा म्हणून म्हणलं की आता कुठल्या गोळ्या खायला पाहिजे. सो डिसीज काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, चॅलेंज काय आहे, त्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर बनवायचं. वेल्थ का, मला एक क्वेश्चन ऑलवेज पडतो की का 8 बिलियन पॉप्युलेशनमध्ये अजून पण 0.10% लोकच वेल्दी आहेत, बाकीचे लोक का नाही होते? गंभीर आहे विषय हा. विषय महागंभीर आहे. 1 मिलियन लोक असे आहेत की जे त्यांच्या पगाराच्या जेमतेम जेवढे कमवत आहेत ना त्याच्या पण बिलो त्यांचे एक्सपेन्सेस त्यांना कंट्रोल नाही करता येते. ही सिच्युएशन आहे. त्यामुळे स्ट्रक्चर प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. जनरेशन एक्स प्रोफेशनल्स हाय इन्कम अर्न करतायत, त्यांच्यासाठी हा सिरियसनेस आहे. जे लो इन्कम मध्ये आहेत, 1 लाख रुपये पगार जे आहेत त्यांना, तर त्यांच्या बेसिक नीड्स पण फुलफिल करतात. तुम्ही आता 1 लाख इन्कम लो कॅटेगरीमध्ये आता बघा, मेट्रो सिटीमध्ये आहात तुम्ही, 40-45 वर्षाचे आहात, तुम्हाला 2 मुलं आहेत, घराचा EMI आहे, 1-1.5 लाख 2 लाख रुपये काय आहे? याच्यातून सेव्ह किती करणार, इन्व्हेस्ट किती करणार? 2 लाख पगार असलेली व्यक्ती आहे, 45 वर्षाची, असे खूप सारे आमच्याकडे येतात. 45व्या वर्षी 2 लाख इन्कम, 2 मुलं आहेत, 2 मुलांचं शिक्षण आहे, घराचा EMI जातोय 75,000 ते 1 लाख रुपये, त्याच्याकडे 25-30 हजार रुपये फक्त राहत आहेत. तो 45 वर्षाचा आहे, 15 वर्षामध्ये 25-30 हजार रुपये इन्व्हेस्ट करून तो 50,000चं पण रिटायरमेंट नाही फुलफिल करू शकत. ही सिच्युएशन आहे. तो जनरेशन एक्स प्रोफेशनल जे हाय इन्कम आहेत ना, त्यांना वेल्थ फास्ट क्रिएट करण्याची संधी आहे. इट डझंट मीन की जे मिडल क्लास लोक 1 लाख रुपये ते करू शकत नाहीत. त्यांना जर करायची असेल तर गोष्ट अंडरस्टँड करावी लागेल की आपण मेट्रो सिटीमध्ये राहतोय, आपल्यावरती जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदाऱ्या फुलफिल तर करायच्या, तर त्यातून आपलं रिटायरमेंट पण अचीव्ह करायचंय. राईट. जी व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहे ना, ती जास्त इन्कम अर्न करण्यासाठी स्किल करेल. बरोबर. आमची स्टोरी सांगितलं तर आम्ही काही गर्भश्रीमंत घरामधून नाही आलेलो आहे. 1200 रुपयाच्या पगारावरती आम्ही माझं करिअर सुरू केलं. नोकरी स्टायपेंडवरती 1200 रुपये मिळत होते. 1200 रुपयामध्ये जर मुंबईमध्ये तुम्ही भाईंदर सारख्या ठिकाणी आम्ही जायचो, बट गोष्ट तिथे थांबत नाही ना, त्या गोष्टीमध्ये रडण्यात काही सेन्स नाही ना. बरोबर. ही खूप बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथून सुरुवात करून करून गोष्टी लर्न करून स्किल करून आज वयाच्या 50व्या वर्षी स्किलला महत्व दिलं म्हणून ते या लेवलला पोहोचता आलं. हे अप्लाय सगळ्यांसाठी होतं ना. बरोबर. जर तुम्हाला गोष्टी अचीव्ह करायच्या, रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घेण्याची ताकद आहे, तर तुम्हाला स्किल वाढवणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये काय चाललंय ते बघा ना. काय चाललंय मार्केटमध्ये? 1-2 लाख रुपयाच्या आयुष्यामध्ये मेट्रो सिटी, पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली अशा ठिकाणी तुम्ही राहताय. त्या ठिकाणी तुम्हाला जेमतेम जगण्यापुरतं तुमच्याकडे पैसे आहेत. म्हणजे फार फार तुमचं घर आहे, त्याचा हॅपीनेस आहे, त्याचं EMI भरतंय, त्याचा हॅपीनेस आहे, पण आयडियली तो हॅपीनेस पण नाहीये. कुठेतरी इन्सिक्युरिटी ते फील होते ना. तर जनरेशन एक्सनं बसावं, वेल्थ प्लॅनरकडे जावं. ही वेळ नाहीये की तुम्ही युट्यूबवरती रील बघावे आणि फ्युचर ऑप्शन्स करावे किंवा म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करावं. तुम्हाला वेल्थ प्लॅनरकडे जावं लागेल, कारण खूप काही गोष्टी ऑलरेडी तुम्ही त्यांच्या सांगण्याहून ऐकण्याहून केलेल्या आहेत आणि अनस्ट्रक्चर्ड झालेले आहेत. बरेचसे लोक आमच्याकडे ज्यावेळेस येतात, पोर्टफोलिओ आम्ही क्लोजली मॉनिटर करतो,
तर त्या पोर्टफोलिओमध्ये 50-60 म्युच्युअल फंड, 50-60 स्टॉक्स, 10-12 रिअल इस्टेट, व्हॅल्युएशन केलं तर ते व्हॅल्युएशन 10-12 कोटीचं येतं. इन्कम बघितलं तर काहीच पोटेन्शियल नाही इन्कम. डायव्हर्सिफिकेशन बघितलं तर एकाच इंडस्ट्रीमध्ये 2-3 इंडस्ट्रीमध्ये पैसे. इन्सिक्युरिटी वाढते त्याची रिझन तेच आहे ना की जास्त पैसे कमवतात आणि इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली याचा सल्ला घे त्याचा सल्ला घे. हा मुद्दा तुम्ही खूप महत्त्वाचा मांडलात इथे. रिअल जनरेशन एकचा प्रॉब्लेम तुम्ही इथे हायलाईट करून दाखवलात, राईट. बट स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये तुम्ही 5 असेट क्लासचं महत्त्व सांगून दिलं. असं पण एक सेगमेंट आहे किंवा काही प्रोफेशनल्स आहेत की ज्यांच्या केसमध्ये बघितलं आहे की रिअल इस्टेटचं पण एक्सपोजर 80% घेऊन गेलेले आहेत. तर त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? बघा, रिअल इस्टेट वन ऑफ द बेस्ट असेट क्लास. म्हणजे आजही तुम्ही थोडा सर्वे केला तर ही गोष्ट अंडरस्टँड होईल की जगभरामध्ये आजही लोक 85% रिअल इस्टेटमध्येच इन्व्हेस्टेड आहेत. ओके. 10% आजही बँकेकडे आहेत ठेवी. आता राहिले किती? 5%. 5%च अजून अदर ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट झालेले आहेत. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये 85% आहेत आज, हे रियालिटी अंडरस्टँड करा. पण आता बरेचसे आता इन्फ्लुएन्सर येतात की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू नका, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, रिअल इस्टेटमध्ये 5 वर्षामध्ये बघा किंवा म्युच्युअल फंडमध्ये 5 वर्षामध्ये बघा. आणि दे कन्फ्युज्ड मेनी पीपल. अशा सिच्युएशनमध्ये ही गोष्ट अंडरस्टँड करायची की प्रत्येक ॲसेट क्लासचं ना काही ॲडव्हान्टेज आहे, काही डिसएडव्हान्टेज आहे. राईट. तर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट 80% करताय तर त्यामध्ये पण तुम्ही 80% रेसिडेन्शियलमध्ये करताय, कमर्शियलमध्ये करताय किंवा एकाच टाईपमध्ये करताय हे पण तितकंच महत्वाचं आहे ना. लँडमध्ये करताय. आता काही केस स्टडी अशा आहेत की बरेचसे आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, यांच्याकडे खूप साऱ्या लँड्स आहेत आणि रेसिडेन्शियल आणि ऑफिस स्पेस आहेत, कमर्शियल्स आहेत. पण सगळ्यांकडे बघितलं ना तर सगळ्यांकडे सगळं काही आहे, पण प्रत्येक व्यक्ती त्यातली एकाच याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट आहे. म्हणजे काही डॉक्टर्स असे आहेत की कम्प्लिटली लँडमध्येच पैसे गुंतवले, काही डॉक्टर्स असे आहेत की कमर्शियलमध्येच पैसे गुंतवले आहेत, काही डॉक्टर असे आहेत की फक्त रेसिडेन्शियलमध्येच पैसे गुंतवलेले आहेत. यापैकी राईट रॉंग कोण आहे? तर सगळे रॉंग आहेत. कारण त्यांना ही गोष्ट बेसिक अंडरस्टँड करायची आहे की ज्यावेळेस तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये करताय ती रेंटल इन्कमसाठी केलेली आहे. देन मग कमर्शियल पण तुमच्याकडे पाहिजे, देन ऑफिस स्पेस पण पाहिजे, REIT पण पाहिजे. लँड अनलेस अँड अंटिल त्या डॉक्टरला तिकडे मोठं भलाढ्य हॉस्पिटल बांधायचं तर त्यांनी लँड घ्यावी किंवा त्याला डेव्हलप करण्याची त्याची क्षमता आहे पार्टनरशिपमध्ये डेव्हलपरला आणून, तर त्यांनी लँड घ्यावी. नुसती लँड घेऊन त्या लँडमध्ये एअरपोर्ट येईल या इंटेन्शननी लँड घेतोय तर निव्वळ मूर्खपणा आहे. जनरली खूप सारे लोक करतात. इव्हन तुम्ही लँडमध्ये पण बघा ना, तुम्ही मगाशी काय म्हणालात की दोन्ही पाय एक्सिलेटरवरती, लँडमध्ये इन्व्हेस्ट कशाला करतात? दोन्ही पाय एक्सिलेटरवरती की लँड पटकन ग्रो होईल. आज मेट्रो सिटीमध्ये लँड का विकलेले आहेत? एक कॉमन त्याच्यामध्ये आहे की तिथून एअरपोर्ट जाणार आहे. सेकंड कॉमन आहे की तिथून मेगा हायवे जाणार आहे, समृद्धी जाणार आहे, एक्सप्रेस जाणार आहे. अशा लँड सेल केलेले आहेत ब्लाइंड, लँड लोक ब्लाइंडली घेतात. इथे फायनान्शियल लिटरसी फार इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये अडकून राहिलेले आहेत खूप सारे लोक असे आहेत जे 2-3 युनिव्हर्सिटीचे डिग्रीज आहेत, 20-25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये मोठ्या हुद्द्यावरती जॉब केलेले मोठे डॉक्टर्स आहेत. दॅट इज कॉल्ड फायनान्शियल फुलिशनेस, बाकी काही नाही. जागे व्हा, तुमचं हार्ड अर्न मनी आहे. इन्व्हेस्टमेंट आणि स्पेक्युलेशन या दोघांमधला डिफरन्स करा. मेजॉरिटी लोक स्पेक्युलेशन करतात, इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. इन्व्हेस्टर नाही आहेत, स्पेक्युलेटर जास्त आहेत आपल्या भारतामध्ये. भारतीय लोक इन्व्हेस्टर किती लॉंग टाइम राहतात. का नाही लॉंग टाइम राहत? कारण ते ऑल द टाइम ट्रेनवरतीच डिपेंड असतात. तू कुठल्याच पद्धतीने स्ट्रक्चर्ड नसतो. वी हॅव सो मेनी थाउजंड्स केस स्टडीज की ते फोकस का राहू शकली जस्ट बिकॉज ऑफ स्ट्रक्चर्ड अँड रिव्ह्यू. मार्केटमध्ये काय चाललंय त्यांना काहीच पडलेलं नाही. त्यांच्या करिअरकडे ते लक्ष देत आहेत, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये लक्ष देत आहेत, त्यांच्या हेल्थकडे लक्ष देत आहेत. बरोबर. एक क्लास असा आहे की खूप जास्त पैसे कमवत आहेत, पण कालांतराने 40-45 मध्ये त्यांना रिअलाइज होत आहे की नाही, आता नेक्स्ट 5-10 years मध्ये मला एक्झिट करावं लागेल, त्यावेळेस माझं उत्पन्नाचं काय, म्हणून तर इन्सिक्युरिटी वाढलेली. राईट. तर रिअल इस्टेटमध्ये किंवा कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये तुम्ही 80%पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेट रिस्क घेतली असेल तर ती रिस्क पहिल्यांदा कट डाऊन करावी लागेल. बरोबर आहे.
आता ते रिस्क डायव्हर्सिफिकेशन पुन्हा डायव्हर्सिफिकेशन लागेल. म्हणजे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये 80% तुमचा पैसा आहे, लेट्स सी 10 कोटी मधले 8 कोटी रिअल इस्टेटमध्ये, तर 8 कोटी जर लँडमध्ये असतील ना, तर तो थोडं थोडं टप्प्याटप्प्याने कापावं लागेल तुम्हाला. तो अलोकेशन रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल ना. ओके. एखादी लँड सेल करून 2 कोटी येत आहेत, 1 कोटी येत आहेत, देन मग तेच 1 कोटी पुन्हा दुसऱ्या रिअल इस्टेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आय एम नॉट सेइंग की मी त्या मताचा नाहीये की रिअल इस्टेट सेल करा आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, SWP करा. बोगस आणि बकवास सल्ले हल्ली ऑनलाईन दिले जातात विदाउट एनी अनालिसिस. त्याचा प्रॉब्लेमच अंडरस्टँड नाही होत. राईट. 2 करोड त्यांनी जर लँड सेल केलेली आहे, तर कदाचित त्याच्यामध्ये 1 कोटी रुपये तो कमर्शियल किंवा ऑफिस स्पेसमध्ये 1 कोटी करेल, त्याच्यातून रेंट चालू होईल. रिस्क डायव्हर्ट होते ना. बरोबर आहे. ज्याला रिस्क डायव्हर्ट करता येत नाही तो ट्रेंडवरती डिपेंड असतो. स्ट्रक्चर काय बिलकुल नाहीये. सर, एक प्रश्न मला आता इथे उद्भवतोय की तुम्ही बऱ्याच वेळेला ट्रेंड हा शब्द वापरला. आता ट्रेंड वाईज इन्व्हेस्टिंग आणि स्ट्रक्चर्ड इन्व्हेस्टिंग याच्यामध्ये फरक काय, किंवा याच्यामध्ये कशा पद्धतीने बघायला हवे लोकांनी? ट्रेंड म्हणजे की जे मेजॉरिटी लोक फॉलो करतात तो ट्रेंड. आता जर गोल्ड आणि सिल्वर वाढतंय तर लोक त्याच्या पाठी धावतात. ट्रेंड ज्या ज्या गोष्टी वाढतात त्याच्या पाठी धावायचं. ट्रेंड. सोशल मीडिया वाढतोय, सोशल मीडियाच्या पाठी धावायचं. ट्रेंड. इन्व्हेस्टिंग असू दे, ट्रेंड. सो ट्रेंड ऑल द टाइम वेडावाकडा असतो, सरळ जातच नाही, आणि म्हणून लोक फसतात. आणि फसल्यानंतर पण त्यांचं कॉमन आन्सर काय असतं? याचं झालं, त्याचं झालं, त्याचं झालं, त्याचं झालं, माझं पण झालं, सगळ्यांचंच झालं. त्यामुळे मला वाईट नाही वाटत. त्यामुळे 99% लोक थिंकिंगच नाही करत ना. मिडल क्लास लोक कुठे थिंकिंग करत? दे आर नॉट थिंकर. इव्हन आमच्याकडे काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये लोक एकमेकांचे पोर्टफोलिओ बघून इन्व्हेस्ट करतात आणि सगळ्यांचे पोर्टफोलिओ पूर्ण डंप झालेत, तरी पण त्यांना काही वाटत नाही, कारण सगळ्यांचे झालंय ते माझं झालेलं आहे, त्यामुळे वेगळं काही नाही होणार. त्याला गिल्ट येत नाही, बिलकुल येत नाही, कारण 99% लोक एकमेकांचे ब्ल्यूप्रिंटच फॉलो करतात ना. आणि म्हणून तर ते लोक एज्युकेशन घेतात, कॉर्पोरेटच्या जॉबमध्ये जातात, घर घेतात महागडं, थोडंसं इन्व्हेस्टमेंट करतात इकडे तिकडे बघून, एंडमध्ये रिटायर होतात, काहीच नसतं त्यांच्याकडे, फक्त डिपेंडन्सी. बरोबर आहे. तो स्ट्रक्चर प्लॅनिंग ही प्रोसेस न जर तुम्ही 1% लोकांसारखं डिसिप्लिन फॉलो करायचं असेल त्यांच्यासाठीच आहे. 99% लोकांना डिसिप्लिन फॉलो करणं हाच चॅलेंजिंग आहे. आणि दोज डेज डिसिप्लिन कुठे फॉलो केलं जातं? तुम्ही वेल्थ हा शब्द जर क्रिएट केला, इन्व्हेस्टिंग थ्रू वेल्थ क्रिएट करायचं असेल, तर फर्स्ट आहे की डिसिप्लिन लागेल. डिसिप्लिन कुठून येईल? क्लॅरिटी असेल तर ना. डिसिप्लिन लागेल, कमिटमेंट लागेल, कन्सिस्टन्सी लागेल. क्लॅरिटी असेल तरच या गोष्टी बाहेर येतील. बरोबर. आज गेल्या 17 वर्षापासून आम्ही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतोय. का? क्लॅरिटी आहे काय इन्व्हेस्टमेंट करायची. समटाईम लॉस होतो, समटाईम गेन होतो. 17 वर्षापासून जर मी कुठल्या गोष्टी रेग्युलर करतोय, तर मी रेग्युलर जिम मध्ये जातोय, रेग्युलर इन्व्हेस्टिंग करतोय बिझनेसमध्ये आणि पर्सनल ॲसेट्समध्ये. रेग्युलर आहे, क्लॅरिटी आहे. म्हणून बऱ्याचशा लोकांना क्लॅरिटी नाहीये, म्हणून मार्केट ट्रेंडमध्ये घाबरतात आणि एक्झिट करतात. सर, इंडिया ग्रो होतीये असं ऐकलंय खूप सारे इन्फ्लुएन्सर कडून पण, आणि काही एक्सपर्टचं पण हे मत आहे, किंवा इव्हन तुमच्याकडून पण मी ऐकलंय की इंडियन इकॉनॉमी ग्रो होतीये. बट जर इंडियन इकॉनॉमी ग्रो होत असताना पण मग तुम्ही डायव्हर्सिफिकेशनमध्ये कंट्री वाईज डायव्हर्सिफिकेशनचा सल्ला का देता? बघा, इंडिया ग्रो होते इट डझंट मीन ना मी ग्रोथचं पहिल्यांदा प्रिन्सिपल अंडरस्टँड कर. काही ग्रो होण्याच्या जर मार्गामध्ये असेल ना, तर त्या मार्गामध्ये ना चॅलेंज पण येणार. ग्रोथ विदाउट चॅलेंज कधी एक्सेप्ट करू नका. इंडिया डेफिनेटली 2050 मध्ये मॅसिव्हली ग्रो होईल, पण या मॅसिव्हली ग्रोथमध्ये खूप सारे चॅलेंजेस पण येतील ना. बरोबर. बऱ्याचशा इंडस्ट्री जिकडे आज खूप सारे लोक हाय इन्कम मध्ये, त्या इंडस्ट्री बाहेर येतील, ते जॉबलेस होतील. आज ह्युमन्स पेक्षा कम्प्युटर आणि AI जास्त पॉवरफुल आहे, त्यामुळे खूप सारे ले ऑफ येतील, पण ग्रोथ येणार आहे, पण चॅलेंज पण येणार आहे. दोन्ही गोष्टी राईट थिंकिंग करा ना, की ग्रोथ पण आहे तर चॅलेंज येणार आहे. ग्रोथ काय फक्त सरळ मार्गे येणार? बरेचसे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आज मंडे टू फ्रायडे काम करतात, सॅटर्डे संडे पूर्णपणे चिल करतात, आणि विदाउट स्ट्रक्चर पुढच्या 10-15 वर्षात रिटायर व्हायचं आहे हे कळतच नाही. त्या 10-15 वर्षामध्ये कंपनी रिस्ट्रक्चरिंग करेल, डाऊन सायझिंग करेल, यांचा जॉब जाईल, देन मग काय करणार? सो ग्रोथ रिक्वायर लॉट्स ऑफ चॅलेंजेस. इंडिया ग्रो होते
या ग्रोथचा जर भाग तुम्हाला बनायचा असेल तर तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, त्या इंडस्ट्रीमध्ये किती लोक ऑलरेडी आलेले आहेत, इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन आहे, देन मग एका स्किलवरती डिपेंड राहून चालणार नाही. तुम्हाला डिफरंट इंडस्ट्रीचे डिफरंट स्किल्स लर्न करण्यासाठी टाइम मॅनेजमेंट करावं लागेल, दुसरं ऑप्शन नाहीये. तर बेस्ट वे आज जे काय अर्न करता त्याला स्ट्रक्चर करा, कारण नेक्स्ट 5 years मध्ये तुम्ही ते इन्कम असेल की नाही गॅरंटी नाहीये, शाश्वती नाहीये. आणि जरी असेल तरी पण इन्फ्लेशनला बीट करणार असेल इन्कम, त्याची शाश्वती नाहीये. Right. तर फक्त गुडी गुडी पिक्चर बघून ना नाण्याची दुसरी बाजू इग्नोर करून तुम्हाला ग्रोथ हवी असेल तर ग्रोथ तुम्हाला नाही मिळणार. आणि इंडियामध्ये ग्रोथ जरी असेल तरी बरेचसे लोक त्या ग्रोथला ऍक्सेप्ट करण्यासाठी प्रिपेअर्ड नाहीये. कारण ग्रोथमध्ये ही गोष्ट पण अंडरस्टँड करायची चॅलेंजेस येतात. त्यावेळेस ग्रोथ येते केव्हा, ज्यावेळेस तुम्ही रिस्पॉन्सिबल असता ग्रोथसाठी, त्यावेळेस ग्रोथ येते. प्रोफेशनलिझम असतं त्यावेळेस येते. तर 2 गोष्टी आहेत की इंडियन्स लोकांचा प्रॉब्लेम होतो की ग्रोथ त्यांना ती पेलवणार नाहीये. ओके. पहिली गोष्ट एक येते की प्रोफेशनलिझम नाही. प्रोफेशनलिझम म्हणजे सेल्फ अकाउंटेबल, की मला पुढचे 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहणं हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी, त्यासाठी मी काही करेन. सेल्फ अकाउंटेबिलिटी. सेकंड थिंग, स्ट्रक्चरिंग, ऑर्गनायझेशन. म्हणजे इंडिया ग्रो होऊन पण मॅक्झिमम लोकांना बेनिफिट नाही मिळणार जर ते 99% लोकांना नाहीच नाही, organized नसतील. ऑर्गनाइज नाही आहेत आणि सेल्फ अकाउंटेबल नाही आहेत. वाय वी आर प्रमोटिंग स्ट्रक्चर्ड म्हणजे प्रोसेस, सिस्टम, आणि दोन्ही म्हणजे ऑर्गनाइज केलेलं आहे. ही ग्रोथ जाईल कुणाकडे जर मिडल क्लास लोकांनी या ग्रोथचा ही ग्रोथ कॅपिटलिझमकडे जाते. कॅपिटलिझम म्हणजे सिम्पल, मला कॅपिटलिझम का आवडतं माहितीये का? कॅपिटलिझम मध्ये पैसे त्याच व्यक्तीला मिळतात जी व्यक्ती व्हॅल्यू क्रिएट करते. सिम्पल. विदाऊट व्हॅल्यू पैसे मिळत नाही कॅपिटलिझम मध्ये. त्यामुळे ही ग्रोथ जाईल कॅपिटलिझम मध्ये. कॅपिटलिझम म्हणजे जो व्हॅल्यू क्रिएट करेल, माइट बी आता ऑडियन्स असतील त्यांच्यामध्ये व्हॅल्यू क्रिएट करेल, त्याच्याकडे ती जाईल. पण मेक शुअर तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅनिंग करून जायचंय, जेणेकरून तुम्ही एका इन्कमवरती डिपेंड नका राहू. स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला कळतं की पुढच्या वर्षी तुमचं इन्कम थांबलं तर तुम्हाला नेक्स्ट दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जवळपास 30 तास लगभग एक्सपर्टी मिळवण्यासाठी लागणार. ते 30 तास माइट बी 1 तास एका दिवसाला असेल, असं तुम्ही 60 दिवसामध्ये मास्टर बनणार. पण ते 60 दिवस तुमच्याकडे उत्पन्न तर पाहिजे. कॉमन सेन्स स्वतःला विचारा की जर माझं इन्कम जे आज 2, 3, 5, 10 लाख रुपये महिन्याचं जे काही आहे, हे इन्कम सडनली स्टॉप झालं तर किती महिने, किती वर्ष मी जगू शकतो? नो थॉट्स ऑफ दॅट. हे थॉट्स यायला पाहिजे. आता हे थॉट्स नाही येते, दॅट मीन्स तुम्ही त्याच इन्कमवरती फोकस आहात आणि ऑटोमॅटिक ते गेल्यानंतर ऑटोमॅटिक इन्कम पण येईल. देव सगळं व्यवस्थित करेल, युनिवर्स सगळं व्यवस्थित करेल. याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात. बट पॉझिटिव्ह थिंकिंग सफिशियंट नाहीये ना. तुम्ही काही न करता देव कसं काय करेल? नाही. राईट थिंकिंग करा. की राईट थिंकिंग हेच आहे की तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये आहात. IT इंडस्ट्रीमध्ये थ्रेट काय आहे? AI आलेला आहे. AI ह्युमन एरर फार क्विकली अनालिसिस करतो आणि फास्ट काम करतो. ह्युमन्स का हवेत? डाऊन होते. झालेत ऑलरेडी. अनलेस स्किल नसेल तर ह्युमन्सची गरज नाही राहणार टेक्निकल वर्क आणि फंडामेंटल वर्कसाठी. खूप सारे जॉब्स जातील. IT मध्ये जॉब करता नेक्स्ट 5 years तुमचं हाय इन्कम स्टॉप झालं तर काय करणार? बरेचसे जण म्हणजे मी कन्सल्टेशन चालू करणार. तुम्हाला दर महिन्याला पगार नाही मिळाला, तुमचे हातपाय थरथरतात. कन्सल्टेशन इन्कम मध्ये क्लायंट नाही मिळाल्यावरती काय करणार? बरेचसे लोक कमर्शियल नाही आहेत, फायनान्शियल इन्क्लाइन नाही आहेत, नोकरी करतात. आजच्या जगामध्ये अशिक्षित कोण आहे? अशिक्षित तो नाही आहे की ज्याच्याकडे 2-3 डिग्री आहेत आणि कॉर्पोरेटचा जॉब आहे. ज्याच्याकडे कमर्शियल, त्याच्यासोबत स्पिरिच्युअल, देन फायनान्शियल, हे क्वेश्चन त्याचे स्ट्रॉंग आहेत ना, आणि देन मग डिग्री आणि कॉर्पोरेट. अदरवाईज हे नाही आहे, तो अशिक्षितच आहे. नुसती डिग्री आणि नुसतं कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स काही नाही, अशिक्षितच झालं. फक्त अकॅडमिकल एज्युकेशन सफिशियंट. 100% नाही. 100% नाही. तुम्ही कमर्शियल नसाल, स्पिरिच्युअल इन्क्लाइन नसाल, फायनान्शियल इन्क्लाइन नसाल,
कुठल्याही चांगलं हाय इन्कम मध्ये असाल तर ग्रोथ काही जास्त तुम्हाला पेलवणार नाही, जास्त पण पुढे आपली सिस्टम तर कमर्शियल इन्क्लाइन होण्यासाठी, फायनान्शियल सिस्टमची इच्छा आहे, सिस्टमची इच्छा आहे की मॅक्सिमम लोकांनी कॉर्पोरेटवरती, गव्हर्नमेंटवरती डिपेंड राहावं. दॅट इज डिफरंट बॉल स्टोरी. हा टॉपिक नको इकडे. बट दिस इज सम काइंड ऑफ अनअवेअरनेस, की बरेचशा लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यामागचं रिझन आहे की त्यांना प्रोग्रामिंग नाही केलं. प्रोग्रामिंग नाही केलं ना स्कूल एज्युकेशन आणि तुम्ही सिस्टम. मगाशी एक महत्वाचं गोष्ट म्हणालात की लोकांना थिंकिंग कसं करायला हवं हे कळत नाही. मिडल क्लास लोकांना कल्चरने वेगळ्या पद्धतीने थिंकिंग करायला शिकवलेलं, त्यामुळे ते त्याच पद्धतीने थिंकिंग करतात, त्यामुळे थिंकिंग नाही करू शकत. राईट. यस, विषय गंभीर होत चाललाय. जनरेशन एक्स म्हणजे फार एजवर आलेली आहे आता ही. पुढे रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण, आई वडील, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी. जर एखादी व्यक्ती 40-45 वयोगटातली असेल आणि आजही जर त्याला रिअलाईज होत असेल की फायनान्शियल प्लॅनिंग करायला हवं आहे, तर काय वाटतं, लेट झालंय? बघा, मी तर म्हणतो 40 वर्ष म्हणजे दुसरा जन्म आणि खरा जन्म, कारण तोपर्यंत आपण तितके सिरियस नसतो. 40s मध्ये तुम्ही जनरेशन एक्स मध्ये असाल, हाय इन्कम मध्ये असाल, ही योग्य वेळ आहे. प्रॉपर स्ट्रक्चर बनवा, स्ट्रक्चरला रिव्ह्यू करा, स्ट्रक्चरला फॉलो करा. 40 वर्षाची व्यक्ती पुढच्या 10 वर्षामध्ये डिसिप्लिन, कन्सिस्टंट, फोकस्ड, कमिटेड असेल, 100% वेल्थ क्रिएट करेल. वी हॅव एक्झाम्पल्स ना. एक्झाम्पल मी सांगितलं ना, असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल जे काय सांगितलं त्याच्यामध्ये डिफरन्स किती होता. ज्यांनी स्ट्रक्चर फॉलो नाही केला, रॅन्डम इन्व्हेस्टमेंट करतोय, हाय इन्कम मध्ये आहे, भरपूर इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत, 2 कोटीपर्यंत पोहोचलाय. पण ज्यांनी स्ट्रक्चर फॉलो केलं, करिअरकडे लक्ष दिलं, त्याच्याकडे 9.5 कोटीचं नेटवर्थ आहे, प्लस करिअरकडे लक्ष दिलं, त्यामुळे जॉब सोडून तो आता कन्सल्टेशनमध्ये पण 2 लाख रुपये महिन्याला अर्न करतोय आणि त्याच्या टाइमवरती एन्जॉय करतोय. तो जॉय आहे लाईफमध्ये. 9.5 कोटीला असं स्ट्रक्चर केलं, नेटवर्थ असं आहे, 6% यील्ड मिळते. बरोबर. कॅल्क्युलेट करा, 9.5%ची 6% यील्ड किती होते. 4-4.5 लाख विदाउट डुईंग एनी एफर्ट्स, पॅसिव्ह. तर हे मॅजिक आहे स्ट्रक्चर प्लॅनिंग 10 वर्ष फॉलो करणं. पण स्ट्रक्चर प्लॅनिंग 10 वर्ष फॉलो न करण्यासाठी डिस्ट्रॅक्शन्स आहेत खूप सारे. बरोबर आहे. आणि म्हणून लोक इन्व्हेस्टिंग 10 वर्ष करत नाहीत. त्याचं रिझन हेच आहे की खूप सारे चॅलेंजेस आहेत. खूप कन्व्हर्सेशन डीप होतं सर. खूप काही गोष्टी तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये शेअर केलात आणि जी काही तुमची आतुरता आहे ते तुम्ही तुमच्या जनरेशन एक्ससाठी स्पेसिफिकली हायलाइटेड करताय. वाय जनरेशन एक्स? जनरेशन एक्स का? कारण मी पण त्याच एजमध्ये आहे. ओके. या एजमधलं पेन मला माहिती आहे. तर ही अशी जनरेशन आहे, जनरेशन एक्स, की यांच्या शोल्डरवरती खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. एक तर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये वाईफ, मुलं आहेत. त्याच्यानंतर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी बरेचसे जनरेशन एक्समध्ये आई वडील पण डिपेंड आहेत. तर ही जी जनरेशन एक्स आहे ना, यांना एवढं तरी सेन्स आहे की आई वडिलांना असं बाहेर नाही आपण सोडू शकत जर आपल्यावरती फायनान्शियल डिपेंड आहे. त्यामुळे ते टफ आहेत तेवढे. मुलांना आपण असं अंधारामध्ये स्ट्रगल नाही करू शकत, त्यासाठी ते प्रिपेअर्ड आहेत. तुम्ही जनरेशन एक्सला सोडून वाय वरती गेलात, मिलेनियल जनरेशनमध्ये गेलात, झेनझी बघितलं, तर या 3 जनरेशनना मेंटली तेवढं कोपअप नाही आहेत. बरोबर. फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. तर प्रत्येक जनरेशनला अंडरस्टँड करा तुम्ही. तर जनरेशन एक्स जी आहे ना, ही बॅकबोन आहे देशाचा. राईट. आणि जनरेशन एक्स हाय इन्कम मध्ये, जनरेशन वाय, मिलेनियल, झेनझी हाय इन्कम मध्ये नाहीये. तुम्ही नेशनसाठी ते लोक करू शकतात. नेशनसाठी 2 कॅटेगरीज फक्त कामाचे आहेत. नंबर 1 एंटरप्रेन्योर्स अँड नंबर 2 लॉंग टर्म इन्व्हेस्टर. जनरेशन एक्सला सिरियसनेस असेल, स्ट्रक्चर्ड असेल, तर ते लॉंग टाइम मध्ये इन्व्हेस्टेड राहू शकतात. ते लॉंग टाइम मध्ये इन्व्हेस्टेड राहिले तर ते इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करू शकतात. जनरेशन वाय, झेनझी, मिलेनियल यांना पैसे जरी दिले तरी ते डू इट युअर सेल्फ, क्रिप्टो, कॅश अँड फ्युचर अँड ऑप्शन या छोट्या छोट्या झटपट जिकडे पैसा मिळणार त्या गोष्टींकडे जास्त अट्रॅक्ट होतात. तुम्ही सोशल मीडियावरती बघा ना, जास्तीत जास्त क्रिप्टो आणि कॅश मार्केट, FNOचे कोचेस कोण आहेत, मेंटर कोण आहेत? यंग मुलं आहेत. आणि त्यांचे स्टुडंट पण ते यंगच आहेत की झटपट श्रीमंत. बरोबर. त्यामुळे जनरेशन एक्स देशाचं भवितव्य आहे. बरोबर.
ज्यांना वाचवणं फार गरजेचं आहे, म्हणून आम्ही फोकस त्यांनाच करतो. ॲब्सोल्युटली राईट. सो हॅट्स ऑफ टू यू. कारण तुम्ही ज्या बॅकबोनचा विचार करता त्याविषयी त्यांना स्वतःला पण अजून जाणीव नाही की दे आर अ बॅकबोन ऑफ देअर फॅमिली अँड इवन द नेशन ऑल्सो, राईट. सो मिलेनियर जेनेक्स आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टर यामधला डिफरन्स काय? मिलेनियल जनरेशन जे आहे किंवा जनरेशन वाय आहे, झेनझी आहे ना, हे जर पैसे कमवत असतील ना, तर हे डू इट युअर सेल्फमध्ये जास्त बिलीव्ह करतात. म्हणजे त्यांना स्वतःच रिसर्च करून स्वतःच इन्व्हेस्ट करण्यामध्ये जास्त त्यांचा फोकस असतो, रादर दॅन त्यांना ती माइंडसेटच नसतं की आपण एक्सपर्टकडे जायला पाहिजे, अशा एक्सपर्टकडे ज्याला आपल्याला पुढच्या 10-15 वर्षामध्ये तो आपण एका डेस्टिनेशनवरती पोहोचवू शकतो. तर ते माइंडसेट नाही, त्यामुळे डू इट युअर सेल्फ ते करण्यावरती भर देतात. ते रॉंग आहेत मी हे मानत नाहीये, त्यांना ते करायचंय म्हणून ते करतात. पण जनरेशन एक्स जे आहे यांना त्यांच्या करिअरकडे पण लक्ष द्यायचं आहे, बरोबर. त्यांना त्यांच्या फॅमिलीकडे पण लक्ष द्यायचं, त्यांच्या हेल्थकडे पण द्यायचं आहे. त्यांच्यावरती खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी आहेत जे यांच्याकडे नाही आहेत. यांच्यावरती आई वडील डिपेंड नाही आहेत, यांचं लग्न नाही झालंय किंवा झालं असेल तरी मुलं लहान आहेत. त्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची त्यांची क्षमता नाही आहे. त्यामुळे प्रेशरमध्ये येणं ही जनरेशन आहे आणि ते प्रेशर हँडल करण्याची त्यांची क्षमता पण नाही आहे. जनरेशन एक्सने प्रॉपर प्लॅन केलं असतं ना, तर या जनरेशनवरती प्रेशर नसतं आलं, ही रियालिटी होती. पण जनरेशन एक्सने प्रॉपर स्ट्रक्चर नाही केलं, प्रॉपर प्लॅन नाही केलं, त्यामुळे यांच्यावरती त्यांच्या मागच्या पिढीवरती प्रेशर आलं. यू मीन टू से जनरेशन एक्सनी जर प्लॅनिंग नाही केलं तर जनरेशन वाय डिस्ट्रॉय होऊ शकते? तेच तर होतंय, होऊ शकते काय, तेच तर रिझन आहे मेन. त्यांनी स्ट्रक्चर प्लॅनिंग नाही केलं, 60व्या वर्षी त्याचं रिटायरमेंट कॉर्पस अचीव्ह नाही केलं. त्याची मुलं आज एज्युकेशन सिस्टीम बघा, दर 2 घरामध्ये 1 घरातून फॉरेनला जातो, शिकायला जातो, हाय एज्युकेशन घेतात, 3-4 डिग्रीज असतात युनिव्हर्सिटीच्या, बट लेस पेड, नोकरी नाही मिळत, त्या इंडस्ट्रीमध्ये पगार नाही मिळत आहे, अँड देन मग परत ते डायव्हर्ट होतात, बिझनेसमध्ये जातात. तर जनरेशन वाय झेनझी पटकन डायव्हर्ट होतात. माझी स्टोरी जर सांगायची तर खूप काही माझ्या स्टोरी आहेत, पेन आहेत. वेन आय स्टार्ट माय कन्सल्टेशन बिझनेस, मी या बिझनेसमध्ये आलो तर खूप साऱ्या नातेवाईकांनी सांगितलं की हा काय बिझनेस आहे, कोण कन्सल्टेशनसाठी फीस देणार, कोण स्ट्रक्चर प्लॅनिंग करणार. तर प्रेशर प्रेशर प्रेशर, वडिलांना पण प्रेशर आलं. त्यांनी सांगितलं की हे करू नकोस. आता ते बिचारे जॉब करणारे, तर जॉब करणारे व्यक्ती काय सांगणार की तू परत जॉब कर. ज्यावेळेस मी जॉब करत होतो, बँकिंगमध्ये होतो, फायनान्स कंपनीमध्ये होतो, इन्शुरन्समध्ये होतो, ब्रोकिंगमध्ये होतो, रिअल इस्टेटमध्ये होतो, जॉब कर जॉब कर जॉब कर. ते नाही डिसाईड की मला या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी करता येऊ शकतं का, त्याचं उत्तर मिळालं. देन मग ते मी शेअर केलं, तर मेजॉरिटी 99% लोकांनी त्यांनी अपोज केलं. पण मला क्लॅरिटी होती, आणि त्यावेळेचा काळ आणि आजचा काळमध्ये ह्यूज डिफरन्स आहे. त्यावेळी एवढं डिस्ट्रॅक्शन नव्हतं की मला हे ऑप्शन ते ऑप्शन ते ऑप्शन. आज बरेचसे ऑप्शन्स आहेत, खूप ऑप्शन्स. म्हणून 17 वर्ष स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये आम्ही आहोत. आणि सांगायला अभिमान वाटतं की ते डिस्ट्रॅक्शन बाजूला केलं आणि हायपेड कन्सल्टंट आहे. तुम्ही मेजॉरिटी आज सोशल मीडियावरती किंवा कुठेही बघा तुम्ही इंडियामध्ये, स्ट्रक्चर प्लॅनिंग कोणी प्रमोटच नाही करत आहे. आणि जो करत असेल 0.10%, तो पण त्या लेवलनी प्रॅक्टिस नाही करत आहे जे आम्ही करतोय आज. नाव वी आर ओपनिंग अवर फ्रँचायझी मॉडेल ऑल्सो. हाऊ डज इट वर्क? ही सिस्टम, हे प्रोसेस मॅक्सिमम शहरामध्ये जावं, हे आमचं आता मिशन आहे, जे जनरेशन एक्सला फॉलो करता येईल. ओके. आणि त्यासाठी मेट्रो सिटीमध्ये आम्ही टार्गेट केलेलं आहे. वेगवेगळ्या पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली इथे फ्रँचायझी ओपन करून तिकडच्या जनरेशन एक्सनी ते प्लॅनिंग, ते स्ट्रक्चर फॉलो करावं, हे इंटेन्शन आहे आमचं. इट्स रिअली नाईस अँड विश यू व्हेरी व्हेरी बेस्ट इन ॲडव्हान्स. थँक्यू सो मच. या. तर जनरेशन एक्सनी ना ती जबाबदारी घ्यावी, माझं हे म्हणणं आहे, सो दॅट त्यांची पाठीमागची पिढी ही कुठे स्ट्रगल नाही करायला पाहिजे. आज तुम्ही बघा ना, खूप सारे जण स्ट्रगल करत आहेत, करिअरमध्ये स्ट्रगल करत आहेत, ते करिअर डायव्हर्ट करत आहेत, त्यांना इन्कम नाही मिळत आहे, मग ते मार्गावरती जातात, सोशल मीडिया, यूट्यूब, पॉडकास्ट, देर आर सो मेनी थिंग्स की तिकडे पटकन ट्रेंड येतो आणि ट्रेंडमध्ये पैसे कमवले जातात. करिअरमध्ये पण ट्रेंड चालू आहे.
करिअरमध्ये पण ट्रेंड चाललंय. ट्रेंड सगळीकडे चाललंय. बरोबर. ट्रेंड रिलेशनशिपमध्ये चाललंय, ट्रेंड हेल्थमध्ये चाललंय. हेल्थमध्ये काय ट्रेंड चाललंय? समटाईम जिम, समटाईम सायकलिंग, समटाईम ट्रेकिंग, समटाईम झुंबा. जो ट्रेंड आहे तिकडे पळायचं. नो कन्सिस्टन्सी. नो क्लॅरिटी. दॅट्स वाय कन्सिस्टन्सी प्रॉब्लेम अराईज. ओके. रिलेशनशिपमध्ये ट्रेंड चाललाय, करिअरमध्ये ट्रेंड चाललाय. यंग मुलं कुठे एका करिअरमध्ये स्थिर आहेत. डिग्री असते एका वेगळ्या फॅकल्टीमध्ये, जातात दुसऱ्या फॅकल्टीमध्ये, बाहेर येतात दुसऱ्या फॅकल्टीमध्ये, राहतात कुठे ते त्यांनाच माहीत नाही. एंडमध्ये जिकडे पैसे मिळतील हे इंटेन्शन आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर जनरेशन नेक्स्ट हाय इन्कमनी स्ट्रक्चर प्लॅनिंग करावं, जेणेकरून परिवाराला योग्य पद्धतीने बांधून ठेवता येईल. सर, ओव्हरऑल तुम्ही जगाचा आरसा दाखवला. आज जे काही तुम्ही कन्व्हर्सेशन केलं हे प्रत्येक घरामधल्या व्यक्तीला रिअलाईज झालं असेल की हे माझ्या घरातली स्टोरी तर नाही आहे ना, पण नक्कीच ही तुमच्या घरातली पण स्टोरी असू शकते. आय डोंट, मला असं वाटतं की 99% लोकांना पटलं पण नसेल. आय डोंट केअर. कारण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही फिअरमध्ये असता, कन्फ्यूज असता, त्यावेळेस फॅक्ट कळतच नाही लोकांना. दॅट्स ट्रू. त्यामुळे 99% डिसॲग्री असतील हे पण मी तुम्हाला सांगतो, बट हा फॅक्ट आहे. ज्यांना अंडरस्टँड होईल, रिअलाइज होईल, अवेअरनेस होईल, त्यांना तो फॅक्ट कळेल की काय मेजर प्रॉब्लेम आहे. मी इतकं इन्कम अर्न करतोय, इतकं माझ्यावरती लायबिलिटीज आहेत, इतके पैसे पण इन्व्हेस्ट करतोय मी, इन्व्हेस्ट करून पण मला क्लॅरिटी नाही आहे, सिक्युरिटी फील नाही होत, स्टॅबिलिटी फील नाही होते. बरेचसे लोक लाखो रुपये दर महिन्याला रेग्युलर इन्व्हेस्ट करतात, खूप साऱ्या ॲसेट्समध्ये त्यांचे पैसे आहेत, करोडो रुपयाचं नेटवर्थ आहे त्यांच्याकडे, तरी पण त्यांना भीती आहे की पुढच्या 5-10 वर्षानंतर मला याच्यातून इन्कम कसं जनरेट करता येईल. नो क्लॅरिटी. क्लॅरिटी नाही. रिस्क किती प्रमाणामध्ये घेतली त्याची क्लॅरिटी नाही. बरोबर. तो इनसिक्युरिटीज भाग आहे ना त्याच्यामध्ये. इनसिक्युरिटी केव्हा येते की ज्यावेळेस तुम्हाला क्लॅरिटी नाही आहे. क्लॅरिटी नसेल तर इनसिक्युरिटी, फिअर, एन्झायटी, कन्फ्यूज, अननेसेसरी फिअर फ्युचरविषयी, अननेसेसरी एन्झायटी पास्टविषयी. हे थांबवायचं असेल तर स्ट्रक्चर प्लॅनिंग आय थिंक जनरेशन एक्सने फॉलो करणं गरजेचं आहे. येस. दादा, एक शेवटचा प्रश्न नितीन सर तुमच्यासाठी. एक असं स्टेटमेंट पण तुमच्याकडून ऐकलं आहे की इट्स नॉट अ स्पीड, इट्स अ डिस्टन्स. तर याचा अर्थ काय असू शकतो? याचा अर्थ आपण शाळेमध्ये बघा सगळ्यांना एक कॉमन ससा आणि कासवाची स्टोरी सांगितलेली, राईट. ससा जो असतो हा स्पीडमध्ये धावत असतो, बरोबर. बट ससाला डेस्टिनेशनवरती जाण्याचं बिलकुल फोकस नसतो. सस्याला फोकस काय असतो, ॲटिट्यूड काय सस्याचा असतो की मी स्पीडमध्ये धावू शकतो, हा कासव आहे. बट कासवाला फोकस काय असतो, मी स्पीडमध्ये नाही धावू शकत, मला तिथे पोचता येईल त्या स्पीडमध्ये मी पोचणार. तो स्पीडविषयी सांगायचं झालं ना, बरेचशे लोक ना आज त्यांच्या नॉलेजवरती, त्यांच्या डिग्रीजवरती, त्यांच्या एक्सपिरियन्सवरती ना सस्यासारखे बिहेव करतात की मी जोरात धावणार आणि 60मध्ये मी एकदम कम्फर्टेबल रिटायरमेंटमध्ये येणार, माझ्या मुलांचं शिक्षण होणार. आणि म्हणून तर स्ट्रक्चर प्लॅनिंग नाही करत. ज्या लोकांकडे स्ट्रक्चर प्लॅनिंग नाही ते सगळे ससे आहेत. त्यांना विनाकारण ओव्हर कॉन्फिडन्स आहे की त्या चीप ॲडवाईस सोशल मीडियाच्या ॲडवायझरकडे जाऊन वेल्थ क्रिएट करतील. त्याचा ट्रेंड बघून, त्याचे काही पोर्टफोलिओ, 5 वर्षाचे पोर्टफोलिओ बघून तुम्ही काय डिसाईड करता? 10 वर्षाचा तुम्ही पासचा परफॉर्मन्स बघून काय डिसाईड करता? बरोबर. 20 वर्षापूर्वी तुम्ही इतके इन्व्हेस्ट केले तर इतके आज स्टॉक मार्केटमध्ये. तुम्ही एका पॉडकास्टमध्ये पण मला विचारलेलं, सेन्सेक्स 1978मध्ये चालू झाला, तेव्हापासून आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की 10,000 इन्व्हेस्ट केले असते तर 8 कोटी झाले असते, पण किती लोकांनी केले ते? नाही. हा पास्ट डेटा ना फ्युचरमध्ये वर्कच होईल असं नाही आहे, त्यासाठी स्ट्रक्चर लागेल. स्पीडविषयी सांगायचं झालं ना, स्पीड महत्त्वाचं आहे, बट स्पीडपेक्षा डेस्टिनेशन फार महत्त्वाचं आहे. फायनान्शियल डेस्टिनेशन. हा डेस्टिनेशन, फायनान्शियल डेस्टिनेशन, की तुम्हाला जायचं कुठे, तुम्ही आता उभे कुठे तर तुम्हाला जायचं कुठे, पॉईंट ए काय, पॉईंट बी काय. राईट. आणि दोघांमधला जो डिफरन्स आहे ना, तो अचीव करताना स्पीड कमी जास्त हा नंतरचा भाग आहे. पण नुसता स्पीड ग्रोथ कधी नाही मिळेल. स्पीडमध्ये 100% ॲक्सिडेंटच होते ना. येस. तर ससा कासवाची स्टोरी जी आहे ना त्या पद्धतीने करा.
जनरेशन एक्ससाठी तुम्ही त्यांना कसं मदत करू शकता किंवा त्यांना ह्या सिच्युएशनमधून जर तर रिअलायझेशन झालं आहे आणि आता त्यांना खरंच मार्गदर्शन हवं असेल तर कसं तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकता? जनरेशन एक्सला बघा, पहिली गोष्ट ही गोष्ट रिअलाईज करायची आहे की आज तुमचं वय 40, 45 किंवा 50. तुमच्याकडे इफेक्टिव्हली हातामध्ये 10 ते 15 वर्ष आहेत. फर्स्ट रिअलाईज करून घ्या तुम्ही ही गोष्ट की पुढच्या 10-15 वर्षामध्ये तुमच्या कुठल्या मेजर रिस्पॉन्सिबिलिटी आहेत तुमच्या खांद्यावरती, ज्या तुम्हाला फुलफिल करायचं आहे. ते पहिल्यांदा पेपरवरती आणा. ते अंडरस्टँड करा की चॅलेंज काय तुमच्या लाईफमध्ये. तर मला असं वाटतं की चॅलेंज काय, की एक तर हाय इन्कममध्ये आहात, ते इन्कम कंटिन्यू नाही राहणार. कारण हाय इन्कममध्ये आहात दॅट मीन्स इंडस्ट्री तुमची टॉप इंडस्ट्री आहे. बरोबर. टॉप इंडस्ट्री कालांतराने स्लो डाऊन पण होऊ शकते, डाऊनसाईज होऊ शकते, कंपनी रिस्ट्रक्चरिंग करू शकते ग्रोथ नाही मिळाली तर. कारण ग्रोथमध्ये चॅलेंजेस येतात, कुठलीही इंडस्ट्री घ्या. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला जर कमी पगारामध्ये काम करावं लागलं आणि तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहेत, मुलांचं एज्युकेशन आहे, मुलांचं मॅरेज आहे. बाय द वे, मुलांचं एज्युकेशन हा फक्त चॅलेंज नाही आहे, त्यासाठी करोडो रुपये लागतातच. पण ते केल्यानंतर, स्पेंड केल्यानंतर पण त्यांना पगार मिळेल, इन्व्हेस्टमेंट पगार मिळेल, त्यांची डिपेंडन्सी तुमच्यावरती येऊ शकते की नाही, या सगळ्या गोष्टींचं चॅलेंज आहे ना. बरोबर. पण खूप सारे इंडियामध्ये मेजर प्रॉब्लेम सध्या काय माहिती आहे, यूथ अनएम्प्लॉयमेंट, मेजर प्रॉब्लेम. आणि हा प्रॉब्लेम अजून पुढे खूप वाढेल. त्यामुळे यूथ डायव्हर्ट कुठे होत आहेत, बाहेरच्या देशात चालले. यूथ बाहेरच्या देशात डायव्हर्ट जरी झाले पण तिथे काय आहे, त्यांना नोकरी नाही आहे, काम नाही आहे. जे गेलेले ऑलरेडी सेट झाले त्यांचा पण प्रॉब्लेम आहे. घेऊन चालली, हां, जेनेक्सचा पैसा घेऊन चालली. जेनेक्सचा पैसा गेला, रिटायरमेंटचा पैसा गेला, होल लाईफचा पैसा कमवला जेनेक्सचा गेला तिथे. जेनेक्स इथे पेरेंट्स लोक प्रेशरमध्ये आहेत. राईट. आणि जे गेलेले आहेत, जिकडे 10-15 वर्ष आहेत ना, ते पण स्ट्रेसमध्ये तिथेच बसलेले आहेत. इथून गेलेले बरेचसे लोक पुढच्या 10-15 वर्षामध्ये आयदर तिकडे टॅक्सी चालवतील, मॉलमध्ये काम करतील, लायब्ररीमध्ये काम करतील, जे काही ते छोटं मोठं काम करतील. कारण तिथे पैसे त्याच्यामध्ये जास्त मिळतात. सल्ला हाच आहे जेनेक्सला की पुढचे 10-15 वर्ष आहे, सिरियस व्हा, एक्सपर्टकडे जा. एक्सपर्ट हवा असेल, डेफिनेटली वी विल हेल्प यू. बट एक्सपर्टकडे जाण्याच्या आधी तुम्ही ती पोझिशनमध्ये आहात का, तुम्ही जनरेशन एक्समध्ये आहात का, हाय इन्कम अर्न करताय का, तुम्ही फायनान्शियली तुमच्या फॅमिलीला सिक्युअर्ड करण्यासाठी इन्स्पायर आहात का, तुम्ही एक्सपर्टला रिस्पेक्ट देणारे आहात का. सल्ला त्या व्यक्तीसाठी नाही आहे की त्याला सल्ल्याचा रिस्पेक्ट नाही आहे. कारण तुम्ही एक्सपर्टकडे जाताय आणि ऑर्डिनरीकडे जाता, दोघांमध्ये डिफरन्स करा. ऑर्डिनरी व्यक्ती सल्ला देऊन मोकळा होतो, चीपमध्ये देतो, तो काही चार्ज नाही करत. एक्सपर्टकडे गेला तर एक्सपर्ट डेफिनेटली चार्ज करेल. ही जी मी केस स्टडी सांगितली, त्या व्यक्तीने स्वतःच सगळ्या गोष्टी केल्या. या व्यक्तीने एक्सपर्टला कन्सल्टेशन दिलं, फीज दिलं, एक्सपर्टला कन्सल्टेशन दिलं. त्या व्यक्तीची वेल्थ त्या व्यक्तीपेक्षा 7.5 कोटींनी जास्त आहे. बरोबर. यांनी कन्सल्टेशन नाही दिलं, हे 2 कोटी, पण 2 कोटी पण अनस्ट्रक्चर्ड आहेत. ते 2 कोटी पण रिस्की ॲसेट क्लासमध्ये. उद्या काही गोष्टी करेक्शनमध्ये आल्या तर प्रॉब्लेम होईल अजून. आम्ही एक्सपर्ट कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो, टीम आहे, अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला डिटेल्स देतो. जर वाटत असेल तुमचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे, देन मग प्रॉपर डिस्क्रिप्शन रीड करा, त्याच्यात काही लिंक्स आहेत त्या प्रॉपर गो थ्रू करा आणि देन मग कन्सल्टेशनसाठी या. विनाकारण तुमचा वेळ नका वाया घालू. पण तुमचा वेळ किमती आहे, चांगल्या व्यक्तीसोबत घालवा. त्याच व्यक्तीसोबत आम्ही काम करतो ज्यांचे व्हॅल्यूज मॅच होतात. व्हॅल्यूज मॅच होतात म्हणजे ती व्यक्ती वेल्थला व्हॅल्यू देते का, फॅमिलीच्या फायनान्शियल फ्युचरला व्हॅल्यू देते का, एक्सपर्टला व्हॅल्यू देते का. कारण या सर्व गोष्टींना मी व्हॅल्यू देतो. बरोबर. बट ऑब्विसली मी त्याच व्यक्तीसोबत काम करेन, मी सगळ्यांसोबत नाही काम करणार. राईट. त्यामुळे हे कन्सल्टेशन, जनरेशन एक्स, हाय इन्कम, जे डॉक्टर्स प्रोफेशनल्स आहेत आणि जे क्रायटेरिया मी सांगितलेत ते डिस्क्रिप्शनमध्ये लँडिंग पेज असेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्व गोष्टी कळतील. जर गोष्टी तुमच्या जुळत असतील देन मग कन्सल्टेशनला या. राईट. तर हेल्प करायला आहोत आम्ही, नाही असं नाही. आणि म्हणून तर एवढं मोठं विजन केलेलं आहे की मल्टिपल सिटीजमध्ये फ्रँचायझी ओपन हेल्प करण्यासाठी. तुमचे ऑफिसेस कुठे कुठे आहेत सध्या मुंबई, पुणे, नवी मुंबई,
पुण्यामध्ये अजून जास्त एक्सपान्शन होईल. ओके. हे पुण्यामध्ये चारही दिशामध्ये कोपऱ्यामध्ये असेल, अजून एक्सपान्शन होतील. सो हेल्प हवी असेल देन डिस्क्रिप्शन केअरफुली रीड करा आणि देनच हेल्पसाठी या. सो खूप काही गोष्टींची क्लॅरिटी आली. पुन्हा एकदा जेनेक्सनी काय करायला हवं आणि काय करायला नको याविषयी नितीन सरांनी त्यांचा मौल्यवान वेळ आपल्यासोबतच दिलेला आहे. तर सर्वप्रथम मी प्रत्येक व्यक्तीला याविषयी सांगेल की जरूर पुन्हा एकदा हे पॉडकास्ट ऐका आणि रिअलाईज करा तुम्ही कुठे काही चुकी केल्या आहेत का. आणि जर वाटतंय तुम्हाला की एक्सपर्टचा सल्ला हवा असेल तर सरांनी क्रायटेरिया तर फार स्ट्रिक्टली सेट केलेला आहे. नितीन सरांचं व्यक्तिमत्व फार स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्ट्रिक्ट मांडलं जातं, कारण वेल्थ क्रिएशन करणं हे हसी मजाकमध्ये नाही होऊ शकत. तर नक्कीच तुम्ही सिरियस असाल, कमिटेड असाल, डेडिकेटेड असाल तरच तुम्हाला या कन्सल्टेशनसाठी त्यांची टीम सपोर्ट करू शकते. सो मी पुन्हा एकदा नितीन सर तुमचा धन्यवाद करते. तुम्ही खूप चांगला वेळ दिलात आणि खूप अत्यंत महत्त्वाचे टॉपिक पॉईंट टू पॉईंट मांडल्याबद्दल आणि जेनेक्सचा तुम्ही फोकस केल्याबद्दल थँक्यू सो मच. मी पण तुम्हाला खूप मनापासून तुमचे आभार मानतो की तुम्ही खूप चांगले क्वालिटी क्वेश्चन्स विचारले जे जेनेक्सच्या रिअल लाईफशी कनेक्ट होतात आणि जेनेक्स त्याच्यावरती ॲक्शन पण घेऊ शकते आणि पुढे जो ट्रॅप येणार आहे ट्रॅपपासून वाचू पण शकते. येस. थँक्यू सो मच.